जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नामाचिया सहस्त्रवरी, नावाइया अवधारी. सजूनिया संसारी तारु जाहलो. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या उपासना केंद्राचा हा 37वा वर्धापन दिन आणि या निमित्ताने आयोजनात आलेली सेवा महाराजांच्याच कृपेमुळे माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आलेली आहे. या सेवेला उपस्थित असणाऱ्या सर्व गुरुबंधू गुरुभगिनींना सादर वंदन करतो. प्रत्यक्ष प्रभू रामरायाला आणि महाराजांनाच प्रार्थना करतो की आजची सेवा देखील त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी. खरं सांगायचं तर महाराज म्हटल्यानंतर नामाशिवाय दुसरा कुठला विचारही आपल्या मनामध्ये येणं शक्य नाही. आणि त्यामुळे महाराजांनीच केलेला उपदेश आपल्या समोर मांडताना ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधली ओवी चिंतनासाठी आधार म्हणून समोर ठेवलेली आहे. ओवीचे शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचे असतील. माऊली या ओवीच्या माध्यमातून म्हणतायत, नामाचिया सहस्त्रवरी, नावाइया अवधारी. सजून या संसारी तारू जाहल. शब्द माऊलींचे पण मनोगत आहे भगवान गोपाल कृष्णांचं. कोणासाठी आहे? अर्जुनासाठी आहे. अर्जुनाला सांगतात की अरे मी सहस्त्र नामांच्या नौका करून या भवसागरामध्ये आलेलो आहे. ज्याला ज्याला जी नौका भावेल, मनाला पटेल, रुचेल त्यांनी त्या नौकेत बसावं. नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी आणि सजून या संसारी तारू जाहल. संसार याचा अर्थ मला त्या विषयावर बोलायचं नाही, तो माझा प्रतिपाद्य विषय मी ठेवणार नाहीये. पण ज्याला आम्ही सहसा संसार असं म्हणतो त्याला अध्यात्मात संसार मानलं नाही जात. संसरंती यस्मिन भूतानी इह संसार आहे. किंवा आचार्यांनी श्रीमद आद्यशंकराचार्यांनी खूपच छान त्याचं वर्णन केलंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खरु दुस्तारे कृपया पाहे पाहे मोरारे. मग पुढे म्हटले भज गोविंदम भज गोविंदम. मी माझ्यासाठी समजतो भज गोविंदम मूढमध्ये. अरे त्याचं स्मरण कर बास, त्याच्यानंतर तुला काही होणार नाही. अशा या संसारामध्ये तरुण जाण्यासाठी नौका हवी आणि या नौकेचं स्वरूप म्हणजे नामाची नौका आहे. आणि आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला महाराजांच्यामुळे ती नौका मिळाली आणि त्या नौकेत बसून आपला प्रवास या भवसागरातला सुरू आहे. मी पुढे जाण्यापूर्वी एक मुद्दामून सांगतो की आपण कलियुगातले सगळे पांथस्तो. या कलियुगामध्ये आपला उद्धार कसा होईल, कलियुगामध्ये तरुण कसे जाऊ, असा प्रश्न जेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना विचारला गेला. नारद मुनींनी खरा हा प्रश्न विचारला, पण देवर्षी नारद मुनींना हा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. देवर्षींनी आमच्यासाठी हा प्रश्न संवाद म्हणून घडवून आणला. आम्ही कीर्तनाच्या गादीवर असताना देखील नेहमीच सांगतो की देवर्षींच्या बाबत अनेक विधानं केली जातात, पण देवर्षींनी मुद्दामून आमच्यासाठी हे प्रसंग घडवून आणले हा भाग आमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. आणि देवर्षींनी प्रश्न सहज विचारला ब्रह्मदेवांना, कथम कली संतर्येति. या कलियुगामधून आमचं उद्धारण कसं होईल, आम्ही तरुण कसे जाऊ, या भवसागरात बुडणार कसे नाही. मग त्याला उत्तर ब्रह्मदेवाने दिलं की भगवत आदि पुरुषस्य निर्घूत नामोच्चार मात्रेण निर्घूत कलेर भवती. अरे त्याचं उच्चार नामाचा फक्त कर बस, या कलियुगातून तुझा उद्धार होऊन जाईल. पुन्हा देवर्षींनी प्रश्न विचारला, तन नाम किमिती. ते नाव कुठलं? आणि मग आपल्याला माहिती उत्तर मिळालं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. त्यातला आम्हाला जो नामाचा भाग समजतो
लक्षात असं येतं की या कलियुगातून उद्धार होण्यासाठी नेमकं नामरूपी नौकेत बसणं हे आवश्यक आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. मी नेहमी उल्लेख करत असतो आपल्याला, इथे पुण्यामध्ये अनेकदा हरिभक्तीपरायण वैकुंठवासी दत्तदास बुवा घाग, त्यांना मी दादा म्हणायचो, घाग बुवा, त्यांची अनेक कीर्तन आपण पुणेकरांनी सगळ्यांनी ऐकलेली आहे. घाग बुवा एक छान उदाहरण द्यायचे. घाग बुवा म्हणायचे की नाम घेण्याची पहिली जी पायरी आहे, ती पहिली पायरी अनेकदा अडचणीची असू शकते. मी एक स्पष्ट सांगू आपल्याला, आपण भाग्यवान आहोत की महाराजांच्या चरणाशी आपण काहीतरी पूर्वसुकृत, म्हणजे आपल्याला सगळ्यांना प्रमाण माहिती आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तसं काहीतरी पूर्वसुकृत होतं, पुण्य होतं, म्हणून आपण महाराजांच्या चरणाशी स्थिर तरी झालो. नाहीतर मी पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, मी शिक्षण क्षेत्रात 40 वर्ष घालवले. महाराज आपल्याला अनेक जण असं विचारतात की का सगळेच नाम का घेत नाही. मला एका प्राध्यापकाने प्रश्न विचारला की सगळेच नाम का घेत नाही. म्हटलं सर प्रश्न बरोबर आहे, पण म्हटलं मी पहिल्यांदा मला विचारतो की मी नामधारक आहे का. मी आपल्याला विचारतो आपण नामधारक आहात का. नाही म्हणजे मी हे सगळं रिटायरमेंटच्या नंतर करणार आहे. मी बोललो काहीच नाही. मी त्यांना एवढंच म्हटलं की नामधारक आहोत, म्हटलं महाराजांच्या कृपेने आहे, नामसाधना काही ना काही सुरू आहे. पण त्यांनी मला प्रश्न विचारला, नामाने जर उद्धार होणार आहे असं तुम्ही म्हटला, मग सगळेच जण नाम का घेत नाही. मी हसलो. होता मला त्यांचे एकूण त्यांचा रोग समजत होता. मी त्यांना म्हटलं सर आता तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगू का. हा सोप्या भाषेत सांगा. म्हटलं भगवंत प्रचंड हुशार आहे. ते म्हटले म्हणजे. म्हटलं भगवंताला या जगाचं रहाटगाडगं चालवायचे, पुन्हा पुन्हा काही जणांचा जन्म झाल्याशिवाय पुढचं युग कसं चालवेल. त्याला कलियुग संपेपर्यंत रहाटगाडगं चालवायचे ना. सगळेच नामधारक झाले. सकळांची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे सगळं सत्य आहे. पण हे घडावं असं जर वाटत असेल तर सगळ्यांना नाम घेण्याची बुद्धी तर आली पाहिजे. हा एक त्यातला महत्वाचा भाग. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की सगळ्यांनीच जर नाम घेतलं आणि सगळ्यांचाच उद्धार झाला तर भगवंताला सगळ्यांची व्यवस्था वैकुंठात करावी लागेल. त्याला म्हटलं अगदी सोपं भाग आहे. भगवंत काही जणांना मुद्दामून वगळतो, त्यालाही गिऱ्हाईक हवीत ना. म्हटलं त्याने हात दाबला. मला वाटलं कुठलं नाम घ्यावं. म्हटलं गोंदवल्याला चला तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हटलं कुठलं नाम घ्यावं हा प्रश्न आम्हाला पडलाच नाही. गोंदवलेला गेल्यानंतर फक्त मी पुढे जाण्यापूर्वी हात जोडून सांगू, आपण सगळे अधिकारी साधक आहात. गोंदवल्याला अनुग्रह घेताना पटकन एक वाक्य म्हटलं जातं, किमान एक माळ करायची हा का. आणि आम्ही इतके हुशार असतो. मी आपल्याबद्दल बोलत नाही, मी आमच्याबद्दल बोलतोय. आम्ही तेवढंच किमान शब्द काढतो, एक माळ करायची बरं का. किमान म्हटलं, किमान याचा अर्थ मग कमाल किती पण होऊन चालतील ना. आणि महाराजांचं तर वाक्य सांगू आपल्याला. महाराज म्हणायचे की अरे हातामध्ये माळ नसली ना तरी सुद्धा नाम सुरू राहिलं पाहिजे. नाम घेता घेता माळ कधीतरी गळून पडली पाहिजे. मी तर गमतीत पुढे सांगत असतो. माझा एक मित्र मला म्हटला की मी 3 महिन्यातच अनुभवलो. अरे म्हटलं मग खूपच भाग्यवान आहेस. म्हटलं कसं काय जमलं रे 3 महिन्यात हातातली माळ. तो म्हटलं काही नाही, नाम घ्यायला बसतो ना, पत्नी काही वेळा येऊन सांगते अहो माळ गळ खाली पड. या अर्थाने माळ गळून नाही पडायची. माळ गळून पडली पाहिजे याचा अर्थ हातात आता माळ नसली तरीही प्रत्येक श्वासागणी श्रीराम जयराम जय जयराम जर सुरू राहिलं तर खरं ओळखायचं महाराजांची कृपा खरी झाली. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. मी दादांचा उल्लेख एवढ्यासाठी केला की 3-4 टप्पे असतात. त्यातले 3 प्रमुख टप्पे आता आपण विचारात घेतोय की नामाची या सहस्रवरी नावाही अवधारी. पहिला जो टप्पा आहे तो नाम घ्यायला सुरुवात करणं, नामधारक होणं, हा त्यातला पहिला भाग आहे. अगदी साधा भाग सांगू आपल्याला. अनेक जण कारण सांगतात. आपण म्हटलं ना या ना गोंधळायला, अरे जो आम्हाला आनंद मिळतो तो तुम्हालाही मिळू द्या. पण ते सांगतात की नाही येणार पण थोडस काय रिटायरमेंट जवळ आले, प्रपंचाच्या जबाबदाऱ्या, अहो घरात खूप जबाबदारी आहेत माझ्यावर. मी सांगू आपल्याला, हे जर कारण मी सांगत बसलो आयुष्यभर नाम नाही सुरू होणार. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला दृष्टांत मी फक्त धावता सांगतो आपल्या समोर. रामेश्वरमला घडलेला कथाभाग आहे. आपल्याला कल्पना आहे रामेश्वरम काय वेगळं त्याचं महत्व मी सांगू. आणि प्रभू रामचंद्रांच्या रामायणामध्ये तर रामेश्वरमचं फार अपार महात्म्य आहे. या रामेश्वरमच्या ठिकाणी समुद्र स्नान करावं आणि मग दर्शन घ्यावं असं सांगितलेलं आहे. एक गृहस्थ त्या वाळवंटात बसला होता आणि वाळवंटात बसून असा त्या उकिडवा बसून असा समुद्राकडे बघतोय. पहाटे साधारण 5:30-6 दरम्यानची वेळ. तुमच्या माझ्यासारखा एक साधक चालला होता
त्यांनी त्याला प्रश्न विचारला, महाराज इथे बसल्यात, स्नान झालं का, दर्शन करायचं ना? करायचं ना दर्शन. मग चला स्नान घ्या, स्नान करून घ्या. आलोच, तुम्ही वा पुढे. आपल्याला वाटलं की बहुतेक त्याचं कोणतरी अजून यायचंय म्हणून तो थांबलाय, वाट पाहतोय. आपलं स्नान करून आपण आलो, महाराज अजून थांबलाय, हा जरा थोडा वेळाने येतोच. आपण दर्शन करून आलो तरी तो तिथेच बसलाय. आता राहवलं नाही आपल्याला. आपण त्याला विचारतो, महाराज काय पंचा आणला नाही का? सुदैवाने माझ्याकडे 2-3 आहेत, तुम्हाला देतो ना. माझ्याकडे पण 2 पंच आहेत, बघा. तरी पिशवी उडून दाखवली. कोणी यायचं बाकी आहे का? मी त्यांना सांगतो की तुम्ही आतमध्ये गेला, मी थांबतो पाहिजे, माझं झालंय दर्शन. आता कोणी नाही येणार, मी एकटाच आहे. मग का नाही जातात? आता त्यांनी एक विचार केला, हा तिसऱ्यांदा माणूस विचारायला आला म्हणजे हा स्वभावाने चांगला दिसतोय. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, आपण नामधारक आहोत हे सांगायला जोपर्यंत लागतं, ओळखायचं महाराजांची कृपा अजून नाही झाली. समोरच्याला आपल्या वर्तनातनं सुद्धा जर जाणवायला लागलं की हा नामधारक असावा किंवा महाराजांचा अनुग्रहित असावा, तो ओळखायचं महाराजांची कृपा व्हायला सुरुवात तरी नक्की झाली. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, 6 महिने जिमला जातोय बरं का. तुम्ही हसाल, काय बुवा थापा मारायला आम्हीच भेटलो का? कारण मी जिमला जातोय हे सांगावं लागतंय, याचा अर्थ काही परिणाम नाही झालेला. जात नाही हे सोडून द्या. आणि मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, गावागावात जिम नसलं तरी चालेल, पण एक भीम असला पाहिजे गावात. म्हणजे मग कुठल्या द्रौपदीची विटंबना या कलियुगात नाही. आता लक्षात येईल आपल्याला. त्याला वाटलं की हा ज्या अर्थी एवढं तळमळीने विचारतो, चांगला कोणतरी माणूस आहे, भला गृहस्थ आहे. त्याने सांगितलं, महाराज तुम्ही पुन्हा पुन्हा विचारताय म्हणून सांगू का? मला कोणी येणार नाही म्हणून मी थांबलोय असं नका समजू. काही कपडे वगैरे कमी आहेत अजिबात नाही. मलाही दर्शन घ्यायचंय, मलाही स्नान करायचंय. पण मी आलोय उत्तर भारतातनं, समुद्र पहिल्यांदा पाहतोय दक्षिणाला घेऊन. हे आमच्याकडे गंगा नदीचं पात्र मोठं आहे, शरयूरचं पात्र मोठं आहे. आपण अयोध्येला जाऊन आल्यात, आपल्याला कल्पना आहे मोठं मोठं पात्र आहे. नद म्हणावं एवढं ते नदीचं पात्र आहे. पण तो म्हटलं अडचण अशी आहे, मी पहिल्यांदा आयुष्यात समुद्र पाहतोय, काय लाटा येत आहे तो. मला भीती वाटते. मी पहिल्यांदा आल्या आल्या, तुम्ही तर आत्ता मला भेटला होता, मी आल्या आल्या 4:45 पासून पण इथे मी बघतोय. पण नेमकी भरतीशी होती, खळखळ खळखळ पाणी येत होतं. मी ठरवलंय स्नान करणार आहे, पण या लाटा येण्याचं थांबलं की मी लगेच उतरतो आणि स्नान करतो. आपण त्याला काय सांगू? याचा अर्थ महाराज या जन्मात तुमचं समुद्र स्नान होणार नाही. मी एवढ्यासाठी सांगतोय, मी जर महाराजांना सांगितलं, महाराज प्रपंचातल्या अडचणी आहेत, जबाबदारी आहे, एकदा यातनं मोकळा झालो की नाम घेतो, महाराज म्हणते तुझं आयुष्यात या जन्मात काही नाम सुरू होणार नाही. सबब सांगून मी जर काही करायचं म्हटलं तर माझी सुरुवातच होत नाही. उडी मारा, आपोआप तरंगायला लागतो माणूस. तसं उडी मारल्यानंतर आपण त्या नामाच्या सागरामध्ये सहज पुढे जायला लागू. आणि महाराजांनी तर नौका आम्हाला दिली. आता आपण ओवी माऊलींची पाहिली, ती महाराजांनी पण आमच्यासाठी तीच सोय केली. आता मी एवढ्यासाठी सांगतोय की पहिला जो टप्पा आहे तो नाम घ्यायला लागल्यानंतर त्याला नामोच्चार असं म्हटलं जातं. नामाचा उच्चार. नामाचा उच्चार रात्रंदिन. आपल्याला माहिती आहे सर्वांना, नामदेव महाराजांनी फार छान त्याचं वर्णन केलेलं आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. फक्त तेही गडबड असते. रात्रंदिन म्हणताना आम्ही सांगतो, समजा माझा रात्री झोप नाही लागली, महाराजांच्या कृपेने आपलं खरंच चांगलं असतं. नाही झोप लागली एखाद्या वेळी किंवा जाग आली मध्ये झोप लागत नसेल तर आपल्याला सवय, महाराजांनी खूप छान कृपा केली, श्रीराम जयराम जय जयराम आपण सुरू ठेवतो. त्यावेळी समजा खूप आनंद मिळाला आणि झोप नंतर लागली आणि सकाळी उठल्यानंतर नेमकं कोणी नामधारक आला आणि तो म्हटलं, आज तुमच्याचकडे बसवासं वाटतंय, अधिष्ठान आहेच आहे महाराजांचं, या नाम घेऊ. माझा रात्री झालाय, 1.5 तास जप झालाय, आपण बसा ना, तुमची सोय करतो. अरे माझा रात्री जप झालाय म्हणजे मी सकाळी जप करायचा नाही असं कोणी सांगितलं? रात्रंदिन याचा अर्थ जप करत असताना रात्र आहे का दिवस आहे हेही नाही कळलं पाहिजे, भानच उरलं नाही पाहिजे, याला म्हणायचं रात्रंदिन. आणि दुसरं सांगू, मला या भागाकडे जाण्यापूर्वी प्रमाण दिलंच आहे म्हणून सांगतो. नामदेव महाराज, आता नामदेव या नावातही अर्थ आहे, ज्यांनी नामाच्या माध्यमातून देव आपलासा केला आणि ज्यांच्यासाठी नाम हाच देव झाला, हे नामदेव. आणि नामदेव महाराजांनी ज्या पद्धतीने सांगितले की आवडे देवासी तो ऐका प्रकार. चालणं आणि आवडणं दोन याच्यात फरक आहे बरं का. भूक लागली आणि आपण कोणाकडे अचानक गेलो तरी सांगितलं 11-11:30 झाले पण जेवण झालं नाही ना, आपण कुठं नाही असू देत, नाही असू देत कसं, अतिथी देवो भव, करतो व्यवस्था. बरं पिठलं भात चालेल का, आपण म्हणतो चालेल. पण जर त्यांनी विचारलं, आत्ताच कोकणात आलोय, मे महिना आहे, देवगड हापूस आणलेला आहे, पोळ्या तयारच आहेत, आमरसपोळी किंवा आमरसपुरी आवडेल.
चालेल वेगळं आणि आवडेल वेगळं. आणि नामदेव महाराज काय सांगतायत, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. याचा अर्थ नामदेव महाराज सांगतात की देवाला आवडणारा प्रकार कुठला आहे, नामाचा उच्चार रात्रंदिन. रात्रंदिन जर उच्चार आम्ही करत असू तो देवाला आवडणारा प्रकार आहे. आता पहिला टप्पा आपला चाललाय विचार, नामोच्चार करणं. मी आत्ताच सांगितलं की नामदेव महाराजांनी जे सांगितलं ते चालणं आणि आवडणं सोडून द्या, पण आम्ही सुरुवात केली. महाराजांनी सांगितले किमान एक माळ करायची ना, एक माळ करूया किमान. पण जर नाम घेणारचीच अवस्था अजून असेल, पहिला टप्पा असेल, आमचे घाटबुवा फार मजेशीर सांगायचे. ज्यांनी घाटबुवांची कीर्तन ऐकले त्यांना माहिती आहे, बुवा फार मिश्किल बोलायचे. दादा जेव्हा स्पष्टीकरण त्यांचे असं वाटायचं आपले वडील आपले आजोबा कोणतरी समजून देतात, असा तो भाव आपल्या मनात जागा व्हायचाच. त्यांनी सांगितलं की मला भाग्य आहे माझं की मला कीर्तनाच्या गादीवर उभं राहताना त्यांचा फार मोठा आशीर्वाद आहे. दादा एक पटकन वाक्य म्हणायचे, अरे तुम्ही नशीबवान आहात रायगड जिल्ह्यामधले, आमच्याकडे येऊन बघा. इथे कोणी असतील तर मी क्षमा मागतो, ते दादांचं वाक्य. ते म्हणले आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात येऊन बघा. असा स्वभाव म्हणे, कोणाच्या बापाला आम्ही घाबरत नाही म्हणले, हे सांगणार तोंडावर. राष्ट्रपती आले तरी आम्ही सांगायला घाबरत नाही म्हणले आम्ही. कोल्हापूर जिल्हा तालमीत तयार झालं म्हणले सगळे. आणि मग ते पुढचं वाक्य म्हणले, आमच्याकडच्या साखर कारखान्यातला एक जण, त्याला असं सद्गुरूंनी सांगितलं 3 माळा जप रोज करायच्या, किमान वगैरे नाही, त्याला सांगताना त्यांनी सांगितलं 3 माळा जप करायच्या. हा काय करायचा, स्नान झालं, साखर कारखान्यात त्याला ड्युटीवर जायला लागायचं, शर्ट पॅन्ट घालून तो बसायचा खुर्चीवर. आता जुन्या काळची गोष्ट आहे, दादांनी सांगितलं की आम्ही तरुणपणात हे पाहिलेलं आहे. आणि दादा म्हणायचे की तो जप करायला बसायचा आणि त्याची एक सवय होती, साखर कारखान्यातच होता, त्याला जाताना अर्धा कप चहा गरम गरम लागायचा. ते चुलीवर आधण ठेवलेलं असायचं पत्नीने, मग ते झालं की दुधाचं पातेलं ठेवायचं, तोपर्यंत त्याचा जप व्हायचा. पूर्ण जप झाला की ते चहा द्यायचा त्याला. एक दिवशी म्हणे गडबड झाली, हा नाम घेत होता आणि 2 माळा होता होता पत्नी नेमकी मागच्या दाराने तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली. आता गडबड अशी असते, ते म्हणले हा नाम घेताना डोळे ओढेडून काय करायचा, पत्नी काय करते तिच्याकडे लक्ष ठेवायचं. ते पाणी कळशीत ओतून आणलं. आणि आपल्याला माहितीये पूर्वी पाणी भरणं हे खरंच काम होतं, आता बिल्डरने काम सोपं केलंय. इकडचा पाईप काढायचा, बादलीत टाकायचा, तिकडचा गेला टबात टाकायचा, हा पाणी भरून झालं एकदाच. पण ज्यांनी ग्रामीण भाग पाहिला त्यांना माहितीये, आजही मी कर्जत तालुक्यात राहतो, कर्जत तालुक्यामध्ये आजही काही गावं अशी आहेत की डोक्यावरनं दुडीवर दुडी, ज्याला गवळण म्हणायला सोपी हो, पण त्या हंड्यावर हंडे ठेवून पाणी भरणाऱ्या माता माऊली आजही दिसतात. पाणी भरून ती आणायची, भले विहिरीवर नाडत असेल, नदीवर नाडत असेल, ती त्या पिंपात किंवा काय बादलीत ओतायची, तर थोडस पाणी खाली उडायचं. हा नाम घेता घेता बायकोवर वैतागायचा. आता ते खरे मातीची जमीन असायची, मातीत मुरतं पाणी, आपल्याला माहिती आहे. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, मला श्रीम पाटे, पुण्याशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे, आपल्याला कल्पना आहे. श्रीम पाटे शिक्षण तज्ञ, ते म्हणायचे पूर्वी रस्ते मातीचे होते, रस्ते साधे होते, माणसं साधी होती. माझं वाक्य नाहीये, माटेंचं वाक्य आहे. ते म्हणायचे रस्ते डांबरी झाले आणि माणसं, कळलं, हे माटेंचं वाक्य आहे. आता तर कॉन्क्रीटचे रस्ते झाले, त्यामुळे अंतःकरण गेलं. आता मृदू सवाह्य नवनीत आता राहिलंच नाही, काय सगळं कॉन्क्रीट झाले. आता गंमत सोडून देऊ आपण. पण त्यांनी सांगितलं की पाणी उडलं खाली की हा श्रीराम जय राम जय श्रीराम श्रीराम जय राम, पाणी उडतंय. रामचंद्र प्रभू वरती घाबरायचे, अरे मला दम देतोय हा, हे काय चाललंय. इतकं त्याचं लक्ष त्या नामापेक्षा त्या पाणी सांडतंय का, बायको इकडे. आणि नेमकी त्या दिवशी 2 माळा पूर्ण झाल्या आणि पत्नी ती मैत्रिणीशी काही काम निघालं असेल आणि दादा फार छान सांगायचे. ते म्हणायचे आठवतं एखाद वेळेला काम, त्याला काय करणार. पुढे जाण्यापूर्वी सांगू, आता बिल्डरनी ती सोय काढली. पूर्वी मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो त्याला 2 दरवाजे होते, चाळीसारखं घर, पुढे दरवाजा मागे दरवाजा. आणि त्या घरांचे ज्यांनी आनंद घेतले त्यांना माहितीये, अचानक जर पाहुणे आले, आता उसणं मागणं हा प्रकार नवीन पिढीला माहीत नाही. प्रत्येक सोसायटीत खाली दुकान असतं, त्यामुळे हे जारे खाली घेऊन, त्यात सुद्धा मुलगी असेल ना घरात तर ती घराची इज्जत राखते. ती अशी ओढणी खाली पिशवी घेऊन खाली जाते, मुलगा असेल तर पिशवी फिरवतच जातो. आलेल्या पाहुण्याला कळतं यांच्याकडची साखर किंवा चहा संपलेलं दिसतं, आणायला चाललंय. मुलगी आपण घराची इज्जत राखून जाते, बरोबर दाखवायचं नाही. काय कुठे आले जरा काका एक निरोप आहे, एवढंच सांगून ती आणते. हळूच मागच्या दरवाजाने गेली आणि सोपं काम असतं भेटायचं आणि परत यायचं.
याच्यात 2 माळा पूर्ण झाल्या. नेमकं त्याचं लक्ष गेलं 2.5 माळा पूर्ण होता होता चुलीवरच्या दुधाने त्या अग्नीने काम केलं होतं. आता अग्नी काम करणारच उकळायला लागलं दूध आणि थोडं सांडायला लागलं. दादांचे शब्द आहेत, दादा फार मिश्किल बोलायचे. दादा म्हणायचे तो चरचर आवाज यायला लागला. तो लाकडावर दूध पडल्याचा आवाज नव्हता, त्याच्या काळजातली चरचर वाजत होती. अर ते दूध चालले वाया. तरी हा इतका टाइमपीस म्हणे, तरी म्हणतो श्रीकृष्ण अर्पणमस्तु, श्रीकृष्ण अर्पणमस्तु. मनात ते चालले, अरे कृष्णाकडे 9 लाख गायी वर्णन आहे, त्याच्यापेक्षा जास्त होते सोडून द्या. आणि हा सांगतोय ते करपलेल्या दुधाला श्रीकृष्ण अर्पणमस्तु. असा आमचा परमार्थ असो असं दादा पुढे म्हणायचे. आणि हा वैताग झाला. 2.5 माळा झाल्या आणि नेमकं ते दूध ओतू जाते. आता दूध ओतू जाते म्हटल्यानंतर एक तर याला माळ खाली ठेवून उतरायला पाहिजे. ते त्यांनी विचार केला, बायकोला हाक मारली तरी आणि स्वतःची जागा सोडली, स्थान सोडलं तरी 2 माळा केल्या. आता हे उठल्यानंतर पुन्हा 3 माळा करायला लागतील. तो म्हणतो, मनात दादांचं वाक्य आहे, तो म्हणला 2.5 माळा वाया जातील म्हणतो माझ्या. मी एक सांगू, एक नाम सुद्धा वाया नाही जातो. एक वाया कशा जातील? उलट आपण काय विचार केला असता महाराजांच्या कृपेने, अरे महाराज आज तुमची वेगळी इच्छा दिसते, 5.5 माळा करून घ्यायची इच्छा वाटतं. 2.5 झाल्या, पुन्हा 3 म्हणजे 5.5 माळा होतील. पण यांनी नाही विचार केला. आता यांनी केली काय युक्ती? नामोच्चाराचा पहिला टप्पा सुरू आहे, तिथली गडबड सांगतोय. यांनी सुरुवात अशी केली, श्रीराम जय राम जय जय राम. त्याला वाटलं बायकोला आवाज जाईल, रंगले होते गप्पा, ऐकून श्रीराम जय जय राम. आता ती आली धावत, कारण तिला कळलं 15 वर्षाच्या संसारानंतर, प्रपंचानंतर, आता हे श्रीराम जय राम नाहीये, आपल्या माहेरच्यांचा उद्धार सुरू झाला. ह्या टप्पा पहिला येतो नामोच्चार. माझा साधा मुद्दा आहे, नामाची या सहस्त्रवरी असं माऊलींनी सांगितले, भगवान गोपाल कृष्ण तेच सांगतायत. मग पहिल्या टप्प्यात जर हे घोटाळे होणारे असतील तर नाम घ्यायचं तर नाही घ्यायचं? घ्यायचं, हरकत नाही, तसा घे. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, मला वारकरी संप्रदायाशी पण खूप जवळचा संपर्क आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रस्थान ठेवताना आपण एकाला तरी आग्रह करतो, या नाही या वर्षी वारीला, या वर्षी वारीला. तो 10 प्रश्न विचारतो बरं का सुरुवातीला, पहिल्या वर्षी येताना. उतरायची व्यवस्था तंबूत असते का शाळेमध्ये वगैरे वर्गात असते कुठल्या? पट्टाला सांगितलं बघा, ज्या ज्या ठिकाणी जशी व्यवस्था आहे तिथे असते. तंबू असला तरी नाही, पण पाऊस आल्यावर तर खाली ओल असतं का? आपण सांगतो नाही, त्याला ते किंतान वगैरे आम्ही टाकतो, ते असं मिळाली तर रेक्झिनचं. हे सगळं सांगितलं. डायबिटीस आहे मला, तिथे भातच जेवायला मिळतो का भाकरी पोळी? आमच्या रायगड जिल्ह्यात चपाती असा एक शब्द वापरतात, हे आहे का? सगळं मिळतं का? तो पहिले 3 दिवस प्रश्न विचारतो बरं का. एकदा त्याने वारीमध्ये तो आला आणि वारीतला आनंद मिळाला की पुढच्या वर्षी तो आपण फोन करतो, महाराज प्रस्थान कधी आहे या वर्षी? एकदा यावं लागतं. म्हणून निमिष मोटके, हे जे म्हटले ना, मोटके निमिष भरी, माऊलींचे शब्द, एकदा फक्त तिथे यावं लागतं. आणि महाराजांना खात्री, एकदा गोंधळ जो जाई एक वार तो विसरे घरदार. आणि सांगायचं तरी प्रत्येकाची गोंधळात ती अनुभूती हो. गोंधळात गेल्यावर एखाद्या माऊलीला सुद्धा बाहेरून बाहेर पडता येत असेल, पण आपल्याला गोंधळाचं ते गेट ओलांडताना काय अवस्था होते करा विचार. असं वाटतं उगाच प्रपंचात उगाच पडलो, इथेच राहायला पाहिजे होतं. महाराज झाडू मारण्याची सेवा दिली तरी चालेल, पण गोंधळात ठेवावं हे वाटतं की नाही बघा. आपला सगळ्यांचा हाच अनुभव प्रत्येकाचा आहे. मी एवढ्यासाठी सांगतोय की येणे सोसे मन झाले हाव बरी, परत माघारी येत नाही. ही अवस्था आमची सुद्धा झाली पाहिजे. आणि नेमकं ती नाही झाली जर सुरुवातीला, तर असं होतं की नामाचा उच्चार करता करता सगळीकडे लक्ष जातं. आम्ही तर अशी उदाहरणं पाहिलेली आहेत. अचानक कोणी गेला की त्याला ते सांगतात श्रीराम जय राम जय राम श्रीराम, पण तेवढ्यात त्याला पंखा लावण्याची आठवण आहे, श्रीराम जय राम जय जय राम. रामचंद्र प्रभू म्हटलं तर पुढच्या श्रीकृष्णावतारात तो सुदर्शन चक्र आहे, आता पुढे फिरवतोय. मग त्याला समजतं हा पंखा लावायला सांगतोय. आणि तेवढा करून तो थांबत नाही, आतमध्ये पत्नीला टिचकी वाजवून सांगतो श्रीराम जय जय राम. रामचंद्र प्रभू म्हणतात मी चहा पीत नाही, मी फक्त कौशल्य मातेने दिलेलं दूध किंवा दूध भात घेतो. आपण मी एवढ्यासाठी सांगतोय, गंमत सोडून द्या. पण हा नामोच्चाराचा टप्पा पहिल्यांदा येणार आहे, तो येऊ द्या. तो जाणार आहे ना पुढे. एक सांगू आपल्याला, पहिलं पाऊल पडल्याशिवाय दुसरं पाऊल कसं पडेल? येऊ दे तो टप्पा, तो टप्पा. काय होईल? 10 ठिकाणी लक्ष जाईल, जाऊ द्या. नाम घेता घेता पटकन अरे हा माळ सुरू आहे नाही का, ते होईल, चालेल, होऊ द्या. सुरुवात तर करूया, सुरुवात तर होईल. हा नामोच्चाराचा पहिला टप्पा आहे. पण इथे थांबायचं नाही आपल्याला. नामाची या सहस्त्रवरी जर व्हावं असं वाटत असेल, आणि यापेक्षाही मी अजून एक प्रमाण बोलता बोलता आठवलं म्हणून सांगतो आपल्याला.
अविशाची आहे, खरं तो मूळ शब्द आहे पण त्याला आता पाठवत झालाय अमिषाची आहे, मासा म्हणजे अमिषाची आहे आशे गळगिळी मासा, फुटोनिया जसा मरण पावे, मरणाचे वेळी करी तळमळ, आठवी कृपाळ तये वेळी. आणि मग पुढे म्हटलेले तुकाराम महाराजांनी अंतिम चरणामध्ये त्याच्या अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. ज्याच्या मुखात शेवटच्या क्षणी नाम आलं त्याच्या सुखाला पार नाही. तो सुख म्हणजे आम्हाला जे वाटतं सुख ते नाही असतं, सुख या संकल्पनेकडे वळतच नाही. माझा मुद्दा असा आहे की पहिला नामोच्चाराचा टप्पा आहे ना, येऊ द्या, जाईल 10 ठिकाणी लक्ष, जाऊ द्या, सुरुवात तर करूया. एक सांगू, बालवाडीत गेल्याशिवाय पहिलीत प्रवेश मिळत नाही आणि 10वी झाल्याशिवाय महाविद्यालयात कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळत. होऊ द्या, पहिला टप्पा तसाच जाईल. पण दुसऱ्या टप्प्याकडे आम्हाला जायचं याचं विस्मरण नाही होतं का? मग कुठला दुसरा टप्पा आहे? तो नामस्मरणाचा आहे. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, आपण अनेकदा नामस्मरण शब्द वापरतो पण आम्हाला लक्षात येत नाही की नामस्मरण या संकल्पनेलाही काय व्यापक अर्थ आहे. नाम घेणं वेगळं आणि नामस्मरण वेगळं. सहज म्हणतो आपण नामस्मरणाला बसूया, नामस्मरण इथे 2 शब्द एकत्र आहेत. नाम मी ज्या आराध्य दैवताचं घेतोय ना त्याचं स्मरण माझ्याकडे अखंड राहिलं पाहिजे. याचंही उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो. आपण जे नाम महाराजांच्या कृपेने घेतोय ना, श्रीराम जय राम जय जय राम, हेच नाम घेणारं एक दैवत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अखंडपणे ते दैवत तेच नाम घेते. भगवान महादेव शंकर, शंकरांच्या मुखात हाच जप आहे, श्रीराम जय राम जय जय राम. तो जप का आला त्याचाही आपल्या सर्वांना प्रसंग माहिती आहे. पार्वती देवींचा अवतार नव्हता झाला तोपर्यंत, दक्षकन्या होती. पूर्वी आपल्याला शिवपुराण ज्यांना माहिती आहे त्याला कल्पना आहे, दक्षकन्या होती. आणि दक्षकन्या असताना तिच्या लक्षात असं आलं की कैलास पर्वतावर भगवान महादेव बसलेत पण माझ्याकडे लक्ष नाहीये, मी आसपास फिरते बघत पण नाहीये. असे डोळे अर्धवट उघडे, त्याला अर्धोन्मिलित नजर म्हणतात. अशी अशी आहे. माऊलींची प्रतिमा किंवा माऊलींची मूर्ती डोळ्यासमोर आणा, मी काय म्हणतो आपल्या सहज लक्षात येईल. अर्धोन्मिलित योगीराण्यांची अवस्था आहे ती. आणि भगवान शंकर तर वैराग्याचा पुतळाच आहे. असं बसलेले आहेत, सहज अवस्थेत आहेत. इथे काहीतरी हालचाल होते, इथे काहीतरी हालचाल होते पण माझ्याकडे पाहत नाहीये. एक दोनदा मनात विचार आला की भगवान शंकरांना महादेवांना विचारूया असं का बसलं, काय करताय हे नेमकं, माझ्याकडे लक्ष नाही तुमचं. दुसरा धक्का बसला की असं चालू असताना मध्येच रडायला लागले. ते रडणं म्हणजे अक्षरशः असे अश्रू जरा इथे वाहत आहेत छातीवरनं. थोड्या वेळाने पाहिलं, 5-10 मिनिटं, आजच्या भाषेत सांगतो 5-10 मिनिटं, काही क्षणानंतर खुदकर हसतायत. यांना कळे ना, अरे शंकर भगवान तुम्ही महादेव आहात, हे काय असे बसले, हसताय काय, रडताय काय, काय चाललंय. मग विचारायचं धाडस होईल ना, कारण आपल्याला माहिती आहे त्रिनेत्रधारी आहेत. राग आला आणि तिसरा डोळा जर उघडला समोरचा भस्मच, काय करावं समजेना. एक दिवशी अत्यंत प्रसन्न मुद्रेने भगवान शंकर बसले होते, अत्यंत प्रसन्न मुद्रा आहे. आणि सहज दक्षकन्येनी थोडं धाडस केलं, स्वामी एक शंका होती मनात. अगं विचार ना म्हटले. मग तू नाही विचारणार तर कोण मला विचारणार, मला नाही विचारणार तर तू कोणाला विचारणार, विचार म्हटले. अधिकार आहे तुला, अर्धांगिनी असतो माझी. नाही रागवणार नस, अगं काय रागवायचं, विचार. नसेल उत्तर माहिती तर सांगितलं, नाही आता माहिती म्हणून. भगवान शंकरांना माहित नाही असं काहीच असणार नाही बरं का, महादेव आहेत शेवटी. आणि मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, बाकीचे देव अमृत पिऊन अमर झाले, हे हलाहल प्राशन करून अमरत्व प्राशन केलेलं, अमरत्व धारण केलेलं आहे. विचार म्हटले. स्वामी पुन्हा प्रार्थना करते, रागवू नका. एकच विचारायचंय, हे एकटेच काय बसलेले असतात, तुमचं लक्ष नाही माझ्याकडे, मी फिरते आजूबाजूला, तुमचं काही बघत नाही तुम्ही. ओठांची काहीतरी हालचाल होते, कंठाची हालचाल आहे, काय नेमकं चालू असतं. आणि मध्येच हसताय काय, मध्येच रडताय काय, महादेवात तुम्ही, रागवू नका स्वामी. उलट हसले भगवान शंकर, प्रसन्न होऊन हसले. अगं याच्यात काय रागवायचंय, उलट माझ्या आवडीचा विषय तू काढलास म्हणे. मी काय करतो माहितीये तुला, मी माझ्या स्वामींचं नाव घेतो. आता शंकर जेव्हा म्हणतात मी माझ्या स्वामींचं नाव, दक्षकन्येला आश्चर्य वाटतं, तुमचे स्वामी, तुम्ही महादेवात, सब देवो के बाबा, तुमचे कोण स्वामी. मग त्यांनी सांगितलं खूप मोठा इतिहास आहे, अगदी थोडक्यात सांगतो म्हणत तुला. हलाहल झालं, समुद्र मंथन झालं, ते हलाहल कसं निघालं माहितीये सगळ्यांना. तो मेरू पर्वताची ती रवी, वासुकीचा दोर, सगळ्यांना ते प्रसंग माहिती आहे. 14 रत्न निघाली. मी पुढे जाण्यापूर्वी नेहमी सांगतो की त्या रत्नांची नावं खरं तर तुम्हाला आम्हाला सुद्धा पाठ आहेत.
माझी तर झाली 35-40 वर्षांपूर्वी ऐकून, पण ते जेव्हा म्हटली जातात गुरुजींकडनं तेव्हा आपण त्या मंगलाष्टकाकडे लक्षच देत नाही. आपण म्हणतो कधीतरी मुहूर्त करा खरा अंतरपाठ तू, नंतर काय वाटतं 35-40 वर्षांनी सोडून द्या. पण त्यावेळी वाटतं ना अंतरपाठ लवकर दूर व्हावा. ते गुरुजी म्हणत असतात ते फक्त भगवंत ऐकतो, गुरुजी ऐकतात, बाकी कोणाचं लक्षच नसतं. कारण वधू पिता वर पिता त्यांचं आलेल्या सगळ्यांचे मानपान नीट होतात तर त्यांच्याकडेच लक्ष असतं. ज्यांनी ज्यांनी आपली कार्य केले घरात ते त्यांना आठवा आणि कितीही चांगलं करा. मी खरं सांगू तुम्हाला, गोंदवल्यात जे पुण्य मिळतं ना त्याचं कारण वेगळं आहे. आपण कितीही काही चांगलं केलं तरी कोणतरी नंतर काहीतरी नाराजी व्यक्त करून जातं. बाकी सगळं चांगलं झालं. मला ते एका माणसाने महाराज सांगितलं होतं, त्यांनी लग्न चांगलं केलं, बाकी जेवण केटरर खूप चांगला होता, बाकी उत्तमच होतं, ती खोबऱ्याची चटणी थोडी खवट नाही तुम्हाला वाटली? आपण म्हटलं हो वाटली, पण बाकीचं उत्तम. अरे बाकीचं उत्तम, तू ते एवढ्याच्या चटणीकडे कशाला बघतो? पण ते लोक तेवढं बघतात. मी काय म्हटलं लक्षात आलं असेल, ते काय वाईट दिसेल तेवढं बघतात. यांनी सांगितलं की ते सगळं निघालं, मंथन सुरू झालं आणि आपल्याला सगळ्यांना तो प्रसंग माहितीये. या बाजूला खरं तर म्हणजे तोंडाकडे खरं तर देव होते सगळे, स्वतः देवेंद्र तिथे उभे होते आणि इकडे ते दानव होते. दानवांनी सांगितलं का म्हणून आम्ही शेपटाकडे, आम्ही मुखाकडे पाहिजे, आम्ही डोक्याकडे पाहिजे. देवेंद्र म्हणलं तुम्हाला हे स्थान, तिकडचा देवेंद्र सांगतो हे स्थान तुमचं या, आणि तिथे उभं केलं आणि खरोखर ते हालाहल ते बाहेर पडलं, दाणादाण सगळ्यांची. आणि मग शंकर भगवंत म्हणाले सगळ्या ब्रह्मांडाचा नाश होईल जेव्हा लक्षात आलं आणि कोणाची हिंमत नाही ते हालाहल प्राशन करायची. मग सगळ्यांनी सांगितलं तुम सब देवो के बाबा महादेव, ब्रह्मांडाचं रक्षण करा. केलं, प्राशन केलं. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, आपल्याला कोणी नाव ठेवलं ना तर काही वाईट वाटून घेऊ नका. आपण देवाला सुद्धा नाव ठेवायला कमी नाही केलं. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले, आरतीत म्हणतो ना आपण. नीलकंठ काय झालं, या इथे बरोबर त्यांच्या ती खूण आली तिथे, कारण दक्षकन्या मी योगमायाने ते विष खाली नाही उतरू दिलं, पण अंगाचा दाह सुरू झाला आणि तो दाह थांबवण्यासाठीच कैलास पर्वतावर एकेकाने उपाय दिले. सल्लागार कमी नसतात बरं का. आणि मी तर गमतीत सांगतो, सल्लागार म्हणजे सल्ला देऊन दुसऱ्याला गार करतात तेच सल्लागार. आपण अनेक संस्थांचे सल्लागार आहोत बरं का, मी तुम्ही, पण आपण असले काम करते महाराजांची आपल्याकडे कृपाच वेगळी आहे. पण असे सल्लागार आयुष्यात भेटतात. मी एवढ्यासाठी सांगतोय की सगळ्यांनी सल्ला दिला, अरे कैलास पर्वतावर जा, प्रत्यक्ष हिमाच्छादित तो प्रदेश आहे, थंड प्रदेश आहे, तुमचा दाह थांबेल. दक्षकन्या दाह नाही थांबला. मग एकाने सांगितलं चंद्र शीतल, चंद्र मेजे आला छन मारतंड जे तापईन. तो चंद्र भाली चंद्र असे धरलेला नाट्यगीत मिळालं आपल्याला, पण दाह नाही थांबला. मग काय तिसरा उपाय, एकाने सांगितलं नागराज धारण करा गळ्यामध्ये, कारण नाग थंड आहे. हे मी ऐकून सांगतोय. आमचे दादा फार छान वाक्य म्हणायचे की हा भगवान शंकरांनी करून पाहिलेला उपाय, आपण केलं तर सगळे कायमचे थंड होऊ. गळ्यात भोजन करतात, थंडीमध्ये मफलर आणि उन्हाळ्यामध्ये नागराज घेऊन फिरतात सगळे. हा नाग त्या नागाशी मुलाला काय कमी करेल का? दोघे एकमेकांकडे पडा करून करते. मी एवढ्यासाठी सांगतोय की नागराज धारण करून पाहिला. पुढे जाण्यापर्यंत समोर आपण खूप ज्येष्ठ महाराजांचं मठ आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि आजही तिथला अधिकार माहिती आहे आपल्या सर्वांना. माझे एक ओळखीचे कीर्तनकार जाऊन आले तिथे, मला म्हणतात तुम्हाला एकदा कधीतरी पाठवतो. माझा अजून हिंमत नाही झाली बरं का तिथे कीर्तन करण्याची. त्यांनी मला सांगितलं पूर्वरंग संपल्यावर जो हार गळ्यात येतो तो पुष्पहार नाही आहे, विषाचा दात न काढलेले नागराज गळ्यात येतात. आणि 9चं कीर्तन होतं. त्यांनी सांगितलं म्हणजे मला त्यांनी 7 तास बोलवलं. 7ला कार्यालयात बसून सांगितलं महाराज तुम्हाला कल्पना आहे ना आमची प्रथा इथली माहिती आहे ना, गळ्यात नागराज येतील पण काळजी करू नका. आणि हा गारुड्याच्या टोपलीतला नाग नाहीये, आहे विषाचा दाता सकट आहे, पण हे अभिमंत्रित क्षेत्र आहे, महाराजांची ते म्हणे कृपा आहे, कुणाला तो काही करत नाही, पण तो गळ्यात येईल. म्हणून त्यांनी तयारी करण्यासाठी 2 तास आधी ब्रेन वॉशिंग म्हणतात ना तसं करून ठेवलं. आणि सगळं झाल्यावर मला विचारलं कीर्तनाच्या आधी, महाराज आता काही भीती वगैरे नाही ना? ते म्हणले गार पडलो तो म्हणतात कीर्तनकार इज्जत ठेवायला पाहिजे ना, कीर्तनकारच घाबरला तर सगळीकडे वाईट प्रचार होईल. नाही काही नाही म्हटलं, व्यवस्थित झाली, होईल होईल म्हटले. आणि म्हणजे उभा राहिलो ते म्हणले मी पूर्वरंग भरपूर लांबवत राहिलो. कारण आपल्याला कळलं आता ते. मी खरं सांगू, पण पुढे जाण्यापूर्वी आमच्या कीर्तनात आम्ही नेहमी सांगतो माणसाला पूर्वरंग खरं आवडत असतो बरं का. उत्तर रंग यावा आयुष्यात सुद्धा असं वाटतं का लवकर? पूर्वरंगाच्या आठवणी कधी संपतात का? पूर्वरंगातच माणूस अधिक रमतो. पूर्वरंग ते म्हणजे मी लांबवलं, पण कुठेतरी तर मला मर्यादा वेळेची पाळायची होती. शेवटी पूर्वरंग संपवला आणि गुरुजी आले, असा तबकात तो असाच नागराज होता.
आणि मला असं वाटायला लागलं 5 मिनिटं अजून, पण नंतर विचार केला 5 मिनिटं काय टाकतात, कधीतरी तो येणारच आहे. मी शेवटी त्याने तो गळ्यात नागराज घालताना मी काही डोळेच मिटले होते, माझ्या सद्गुरूंचं स्मरण केलं. तो असा जड म्हणे तो आला, आता मी हे कल्पना करून सांगतोय, तो म्हणे जड असा आला आणि गार उपरण्याच्या वर तो असून सुद्धा मला गारवा जाणवला. याचा अर्थ भगवान शंकरांनी केलेला उपाय खरा आहे तो. प्रयोग करून बघायचा तर बघायला हरकत नाही. पण लक्षात आलं असेल, ते म्हणले मला वर्ण उपरण्याच्या वर्ण सुद्धा गारवा जाणवला. पण मग मी एक काम केलं, माझी हिंमत होईल बघायची. मी गजर जो सुरू केला, श्रीराम जयराम जय जयराम, सर्वात शेवटी बघत सुरू केला, श्रीराम जयराम जय जयराम, आणि बघतच नव्हतं. पण शेवटी मला ते गुरुजी समोर एक बसले होते, ते सांगत होते, महाराज काळजी करू नका, बुवा काळजी करू नका, काही करणार नाही तो. ऐकू पण येत होतं आणि ऐकू येत पण नव्हतं, अशी विचित्र अवस्था होती. आणि एक वेळ शेवटी अशी आली की जाऊ दे, आता काय वाघ म्हटलं तरी तेच परिणाम आहे, वाघ्यास म्हणा म्हणून बघितलं एकदा. मी त्याच्याकडे बघितलं, तो रोज कोणाच्या तरी गळ्यात पडत होता, आज कुठला भाऊ आहे म्हणून तो माझ्याकडे बघत होता. आणि त्याची जीभ बाहेर आणि माझी जीभ आज जायची वेळ आली. आता लक्षात आलं असेल, हे गंमत त्याची सोडून देऊ. मी एवढ्यासाठी सांगतोय की दक्षकन्ये तोही उपाय केला, दाह नाही थांबला. आणि शेवटी कीर्तनाच्या गादीचे स्वामी देवर्षी नारद मुनी आले आणि त्याला, भगवंता तुम्हाला उपाय माहित नाही खरा, अहो हे बाकीचे उपाय सगळे व्यर्थ आहेत, दाह थांबायचा असेल तर फक्त एक आणि एकच उपाय, श्रीराम जयराम जय जयराम. आणि काय सांगू तुला दक्षकन्ये, तो सुरू केलाय आणि माझा दाह थांबला ग, इतका आनंद मिळतोय ना. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, प्रपंचात कमी दाह येतो. महाराजांनी आम्हाला दिलेला उपाय जो आहे ना, हा प्रपंचातले आणि प्रारब्धाचे सगळे दाह थांबवणारा असा उपाय एकमेव म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम. बस, त्याच्यापेक्षा काही नको बाकी. हा उपाय सुरू केला दक्षकन्ये, आणि मी नुसतं नाम नाही घेत, मी नामस्मरण करतो. पण ज्याचं नाम घेतोय त्याचं स्मरण नाही का होत मला अपरिहार्यपणे. मग मला लक्षात येतं की तो छोटासा प्रभू रामचंद्रांचा तो अवतार, आणि मग दूर 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 धावतायत आणि कौशल्या माता ते दूध भात घेऊन बाहेर मागे त्याच्या धावते, अरे रामचंद्रा ते खा ना, दूध भात आणले खा ना. आणि आमचा रामचंद्र प्रभू छोटा हट्ट करतोय, तो आभाळातला चंद्र आहे ना, तो दिलास ना तर मी दूध भात खाईन. ती देवाचीच आई, दर्पण दाखवलं म्हणजे आरसा खट्ट धरला आणि मग तो दूध भात खातोय. हे प्रसंग असे पाहिले की मला हसू येतं. पण जेव्हा मोठे झाले आणि आता राज्याभिषेक होणार, देशोदेशींचे राजे राजपुत्र आले आणि सावत्र आईला दिलेल्या वरानुसार राजवस्त्र अंगावरची उतरवायला लागली, वल्कल नेसायला लागली आणि माझ्या प्रभूंना वनवासात जावं लागलं. आणि ते मनात गेल्यानंतर वियोग झाल्यामुळे वडिलांचं दुःख निधन झालं. दक्षकन्ये ही दृश्य डोळ्यासमोर आली ना, अश्रुधारा येतात. मी खरं सांगू आपल्याला, मी जेव्हा श्रीराम जयराम जय जयराम घेतो ना, तेव्हा मला मानसपूजा एकीकडे माझ्याकडनं होते का असं आपण मनात आज विचारूया 37व्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने. आणि आजच संकल्प नवीन आपण सोडलाय, नाहीतरी सकाळीच तो आपण हे केलेला आहे. आज आपण निर्णय असा घेऊया महाराजांना शरण जाऊनच की महाराज कृपा आता 38व्या वर्धापन दिनाकडे जाताना अशी करा की नुसतं नाम नको, आता नामस्मरण आमचं घडू द्या. आणि त्या नामस्मरणाच्या वेळी जेव्हा आम्ही नाम घेतोय त्यावेळी आम्हाला आराध्य दैवताचं सगळं स्मरण हे आमचंही होऊ द्या ही प्रार्थना. आणि एक सांगू, महाराजांनी ठरवलं ना, काय अवघड आहे. त्यांनी एकदा ठरवलं की ते झालंच समजायचं. पण पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून सांगतो, मला ब्रह्मानंद महाराजांचा नेहमी तो प्रसंग आठवतो. डॉक्टर कुर्तकोटी आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. महाराजांचे जे त्यावेळेचे अत्यंत अधिकारी असे शिष्य होते ना, त्याच्यापैकी ब्रह्मानंद महाराज तर मी नेहमी उल्लेख करतो. मी आता कलाप्रसादला गेल्या वर्षी आलो होतो तेव्हाही म्हटलं होतं, आपल्यापैकी अनेक जण होतात. ब्रह्मानंद महाराजांसारखं आयुष्यात होता येणार नाही, पण एक पाऊल जरी पडलं ना आपलं त्यांच्या दिशेने, बस महाराजांचा हात कायमचा असं डोक्यावर राहील आपल्यावर. एक पाऊल फक्त. ब्रह्मानंद बुवांनी जी सेवा केली ना, शक्यच नाही आपल्याला करणं, हे मी तर जीव तोडून सांगतोय. पण एक पाऊल जरी त्या दिशेने पडलं ना महाराजांच्या सेवेच्या दृष्टीने, बुवांनी जशी सेवा केली, ब्रह्मानंद महाराजांनी केली, बस महाराजांचा हात असा कायमचा राहील. ब्रह्मानंद महाराजांना महाराज जेवढे समजले ना तेवढे मला खरंच मी सांगतो नाही समजले. कुर्तकोटी स्वतः, आणि कुर्तकोटींचा अधिकार माहिती हो, विद्यावाचस्पती होते, शास्त्र संपन्न होते, नंतर तर पुढे ते शंकराचार्य पदावरही बसले पीठावर, माहिती आपल्याला. महाराजांची चर्चा होऊन ते बाहेर आले
आणि महाराजांची चर्चा झाल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले, ब्रह्मानंद बुवांनी सहज त्यांना बाजूला घेतलं. डॉक्टर, काय आनंद मिळाला ना चर्चेचा? डॉक्टरांचे डोळे पाणावले होते. काय मिळणार नाही आनंद हो. महाराज असे भरपूर बोलतात हो, रामचंद्र प्रभू जणू उभे आहेत असं वाटतं. आणि खरंच सांगू आपल्याला, आपण त्यावेळी कदाचित पूर्वजन्म असू ना, तर असू सुद्धा त्यावेळी भले झाडलोट करत असो महाराजांची, नंतर आता पुन्हा महाराजांच्या चरणाशी यावंसं नसेल वाटलं आपल्याला, कुठेतरी असू काहीतरी. आणि मग ब्रह्मानंद महाराज झटकन म्हटले, डॉक्टर अडचण नसेल तर सांगाल महाराज काय म्हणाले, मला जाणून घ्यायला आवडेल. अहो, न सांगण्यासारखं काय, कारण ब्रह्मानंद महाराजांचा अधिकार डॉक्टरांना माहिती होता. पटकन म्हटले, महाराजांनी सांगितलं, रामांची मानसपूजा कधीच विसरू नको. श्रीराम जयराम जय जयरामचा जप तुझा सुरू आहे, पण रामांची मानसपूजा सकाळी उठल्यानंतर आवर्जून कर. आणि आपल्याला माहिती आहे, मी एक सांगू आपल्याला, गोंधळात उभे असताना जेव्हा आपण घ्यावी सेवा दिनांची दीनानाथा म्हणतो ना, ते सगळं डोळ्यासमोर एक तर उभं राहतं. आणि खरं सांगू, मुळात उठी उठी वा महाराजा म्हणतानाच आपल्या डोळ्यामधलं जे पाणी येतं ना, ते कधीतरी आठवण पहा. काय भावच वेगळा असतो. मी पुन्हा पुन्हा सांगतो, गोंदवले हे तिथनं पाऊल नाही बाहेर पडू शकत. त्याचं कारण असेल तर वातावरणच वेगळं आहे. म्हणजे त्या वातावरणात बाहेर नाही पडावं असं वाटतं. मी एवढ्यासाठी सांगते. मग महाराजांनी सांगितलं रामांची मानसपूजा. पुढे काय म्हटले महाराज? महाराजांनी म्हणे सांगितलं, डॉक्टर सांगतायत, महाराजांनी सांगितलं, तू रामांची मानसपूजा करता करता जर श्रीराम जयराम जय जयराम सुरू ठेवलंस ना, रामांना समोर यावं लागेल. राम दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. याची देही याची डोळा तुला रामांचं दर्शन करेल. आणि हा शब्द महाराजांचा होता बरं का. ब्रह्मानंद महाराज पटकन त्यांचे हात धरतात. डॉक्टर, महाराजांचं ते आवडतं नव्हतं. तुम्हाला तर माहिती आहे, महाराजांना राम असा, त्या रामांशिवाय दुसरं काही आवडत नाही. मी अजून एक थोडं सुचवलं तर चालेल का? थोडंसं बोललं तर? अहो बोला ना म्हटले. रामांची मानसपूजा महाराज म्हटले तशी कराच. पण डॉक्टर, एक सांगू मनापासून, रामांची मानसपूजा करण्याच्या आधी महाराजांची मानसपूजा करा. महाराजांना सोडून राम आहे कुठे जगामध्ये म्हटले? हे प्रश्न ब्रह्मानंद महाराजांच्या मुखात नाही होत. मी पुन्हा पुन्हा सांगतो, ब्रह्मानंद महाराजांना जे महाराज कळले ना, ते मला कधी कळतील असा नेहमी माझा प्रश्न असतो. और रामचंद्र प्रभू महाराजांना सोडून आहेत कुठे म्हटले? त्यांची पूजा मानसपूजा नंतर करा, आधी महाराजांची करा. रामांना तिथे आधी यावं लागेल, कारण तुम्ही महाराजांची मानसपूजा करताय. रामचंद्र प्रभू त्यांच्यातच आहेत, लगेच तुम्हाला दर्शन देतील. हा तुम्हाला मी उलट शॉर्टकट दिला असं मी आता माझ्या भाषेत सांगतोय. आता लक्षात येईल, हे नामस्मरणाकडे जायचंय. पहिला नामोच्चाराचा टप्पा आपण पाहिला, दुसरा टप्पा आपण पाहिला नामस्मरण. नाम करता कर्मे, नाम घेता घेता त्याचं स्मरण झालं पाहिजे, आराध्य दैवताचं. आणि ते नाही झालं ना थेट, तर निदान माझ्या महाराजांचं तरी स्मरण झालंच पाहिजे मनामध्ये. महाराज दिसले पाहिजेत. आणि मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, हात जोडून सांगतो, एरवी मी हे वाक्य महाराज खरंच कुठे सांगत नाही. मी महाराजांना स्मरून सांगतो, हे वाक्य मी नाही कुठे सांगत. पण आज अत्यंत तळमळीने इथून सांगतो, कारण सगळेच तुम्ही गुरुबंधू गुरुभगिनी आहात आणि आपल्या गुरुबंधू गुरुभगिनींशी आपले अनुभव जरूर सांगावे. मी तर कधीच जपाला जेव्हा बसतो आपण, तेव्हा महाराजांशी बोलल्याशिवाय बसतच नाही. मी हात जोडून सांगतो माझा अनुभव. आणि मी महाराजांना साक्षी सांगतो, चुकलो तर महाराजांनी काही मला शिक्षा करावी. महाराजांना नेहमी सांगत असतो, महाराज अत्यंत साधा जीव आहे, मी अत्यंत पामर आहे, जड जीव आहे, प्रपंचात लिप्त झालेलो आहे. कृपा करा आणि माझ्याकडून छान नाम करून घ्या. माझे हात जोडून प्रार्थना आहे. ह्याच्या पुढे नाम जपाला जेव्हा आपण नियमित बसू आपल्या साधनेला, महाराजांशी हे बोलून बघा. महाराज तुम्हाला कानात काही बोलतील असं नाही मी सांगणार, पण मी अनुभव माझा सांगतो. पुन्हा महाराजांना स्मरून सांगतो, हे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी जपातला आनंदच वेगळा असतो. आणि जाणवतं की अरे महाराज करून घेत आहेत. अगदी थांबला ना जरी असा हात तरी सुद्धा असं वाटतं, अरे बोट महाराज फिरून घेत आहेत आपलं. मी परवा सुद्धा 8 जानेवारीला जेव्हा पुण्यतिथी उत्सवात बोललो होतो, तेव्हा मी सांगितलं की मला एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला. त्यांनी असा तो फोटो पटकन पाहिला. आणि आपल्याला माहिती आहे महाराजांच्या फोटोशिवाय काही नाही, जिथे सुद्धा महाराजच असतात आपल्या तिथे, की हवं तेव्हा नाही बस महाराज. कारण सगुण रूप नयनी वसो हे म्हणतोच आपण, विनोवितो वेळोवेळा हे करतोच आपण. पण एक सांगू, त्या मुलांनी पटकन पाहिला आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, कोण आहे ते? आणि म्हटलं माझे सद्गुरू आहेत. कोण सद्गुरू आहेत? मग ते जेव्हा सगळं झालं आमचं बोलणं, त्यांनी पटकन विचारलं, काय करतात ते? म्हटलं अरे ते आता नाही आहेत, पण ते देहरूपाने नाही आहेत, ते आमच्यातच असतात. म्हटलं काय असं काय? म्हटलं डोक्याला स्पर्श जाणवलं की ओळखायचं, महाराजांचा स्पर्श झाला. कोणीतरी येऊन म्हटलं सांगतं काहीतरी, ओळखायचं. महाराजांनी आज उपदेश केला. मी पुन्हा सांगू, महाराज याच रूपात येतील असं नका समजू, पण ते कुठल्या तरी गुरुबंधू गुरुभगिनीला फोन तरी करायला लावतात. एखाद्या दिवशी माळ आपली नेहमीची वेळ चुकली ना, आपण पटकन कोणाला तरी फोन केला,
तो पटकन होतो, येतो जरा भेटायला, पण जरा जप राहिला तेवढं करून येतो. समजायचं महाराजांनी ते चापट दिली, तुझा राहिला जप कर पहिला, मग बाकीची कामं कर. आपोआप आठवण करून देतील, काहीतरी होईल आणि आठवण मिळेल. फक्त महाराजांची हे अनुसंधान सुरू झालं पाहिजे. हा इथला अगदी तळमळीचा भाग. मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यांनी मग प्रश्न विचारला, महाराजांच्या हातात ते तुमच्या माळ काय मागे, ते तुम्हाला जप करायला सांगितलं ना. त्यांनी म्हटलं मग त्यांच्या हातात का? म्हटलं अरे 2 कारण आहेत. आणि हे महाराजांनी दिलेलं उत्तर आहे बरं का. महाराजांनी सांगितलं की तुमच्या सारख्या साधकांना, नामधारकांना मी जप करा सांगतो, पण तुम्ही जेवढा माझी अपेक्षा असते तेवढा जर केला नाही, तो उरलेला मला करावा लागतो. प्रत्येक श्वासाने महाराजांचं जप आहे. मी खरं सांगू, पुढे जाण्यापूर्वी, आजच्या पुन्हा 37व्या वर्धापन दिनानिमित्त इथून घरी जाण्यापूर्वी आज आपण संकल्प सोडलाच आहे नवीन जपाचा. आपणच आपल्या मनात खरंच विचारू की माझ्यामुळे महाराजांना नाही ना करायला लागत आहे जप. जेवढी अपेक्षा महाराजांची तेवढा माझ्याकडनं झाला पाहिजे. आणि पुन्हा सोपा उपाय सांगू, आपल्यावर जबाबदारी घेऊच नका. महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून एवढं सांगा, महाराज मी मूर्ख आहे, माझ्या इतका वाईट शिष्य नाही तुमचा कोणाचा, पण कृपा करा आणि माझा जप चांगला होईल एवढी कृपा करा. बस काही मागायचंच नाही, बाकी आपोआप होईल इतकं खात्री देऊन सांगतो. मग ते करून घेतात. चालविसी हाती धरून या, असं बोट धरून आपल्याला या नाममार्गावर ते पुढे घेऊन जातात. फक्त तळमळीने ती प्रार्थना करायची. आणि मग दुसरं उत्तर त्याला दिलं. म्हटलं अरे गुरुजी शाळेमध्ये येतात, माझी आई स्वतः धूळपाटीवर शिकलेली आहे, आईचं आता 90 सुरू आहे. आपल्याला माहिती आहे धूळपाटी ज्यांनी प्रकार पाहिला, मी तर नेहमी गमतीत सांगतो, आता शिक्षणाची धूळधाण झाली. धूळपाटी नाही उरली, पण शिक्षणाची धूळ. मी 40 वर्ष या क्षेत्रात आहे तरी सांगतोय बरं का, खरंच वाईट परिस्थिती आज. पण त्यावेळी ते धूळपाटीवर बोट मुलाचं धरून ते शिकवायचे की रे अननसातला. आता गुरुजींना येत नाही म्हणून ते शिकवतात का? मग तुकाराम महाराजांचं त्याच्यावर प्रमाणे अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. तसं आम्हाला आठवण राहावी, कारण महाराजांचं दर्शन त्याला मी जपमाळ म्हणतच नाही, महाराजांच्या हातात स्मरणीय आहे, ते आम्हाला स्मरण करून देण्यासाठी. महाराजांना जपाची गरजच नाही. महाराज रामरूप आहेत, महाराज मारुतीरायांचं रूप आपण मानतो आणि समर्थांचा पुढचा अवतार आहे, त्यांना कुठली जपाची आवश्यकता होती? महाराजच रामरूप आहेत, पण आम्हाला आठवण राहावी म्हणून ते आमच्यासाठी हे कष्ट करतात, त्यातला भाग आहे. आणि मी तर पुढे जाण्यापूर्वी राहवत नाही म्हणून सांगतो, ऐसा गुरु मिळणे भाग्याचे. महाराजांचं वाक्य सांगू आपल्याला की अरे रामाच्या देवळात जेव्हा तुम्ही दर्शनाला जाता, दारात भिक्षेकरी असतो ना, काहीतरी ठेवतात त्याच्या हातात. महाराजांनी आमच्यासाठी एवढी लीनता घेतली. महाराज म्हणतात अरे मी रामांच्या दारातला भिक्षेकरी असं समजा, माझ्या हातावर 1 माळ जप करतो असं वचन ठेवा आणि मग पुढे जा. काय याच्यापेक्षा लीनता पाहिजे? हे जेव्हा सद्गुरू असे मिळतात ना, मी पुन्हा सांगतो, काहीतरी पूर्व सुकृते म्हणून तिथपर्यंत आपण पोहोचलोय. नामोच्चार झाला, आता नामस्मरणाचा टप्पा, तो आता सांगितला भगवान शंकरांनी केला तसा. इतक्या टप्प्यापर्यंत जाऊनही थांबायचं नाही आपल्याला. त्याच्याही पुढचा टप्पा 37व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनात आपण आणूया की तिसरा टप्पा कुठला. मग तर तिसरा टप्पा आहे नामसमाधी. आहे अवघड, आणि हा नामसमाधी शब्द माझा नाही, पूजनीय बाबा बेलसरेंनी वापरलेले शब्द आहे, पण जाणकारात सगळे व्यासंगी आपल्याला सर्वांना कल्पना आहे. नामसमाधीची अवस्था आली पाहिजे. आता आपण हा शब्द ऐकल्यानंतर अनेकांना वाटतं हे कसं शक्य आहे? येईल. आणि मी परत सांगू, आपल्याला शक्य नाही हो, त्यांनी मनात आणलं तर काय नाही होणार सांगा ना, सगळं होऊ शकतं. मी परत सांगतो, मला पुढे या विषयाकडे येताना सांगतो, अर्जुनाला वाटत होतं की नाही युद्ध मी करतोय म्हणून. शेवटचा दिवस आठवा ना अर्जुनाचा, रथाचा त्या शेवट झाला, आता युद्ध संपलं, युद्ध जिंकलं पांडवांनी, कौरवांचा निपात झाला. आणि अर्जुनाला रोजची सवय काय होती, बिचारा भगवान गोपालकृष्ण सारथी म्हणजे सारथी म्हणून वागलं, खाली उतरायचं आणि सांगायचं अर्जुन महाराज उतरा. आजच्या काळात शोफर करतो ना, ते भगवान गोपालकृष्णांनी भक्तासाठी काय नाही केलं, राजसूय यज्ञात पत्रावळी उचलल्या ना, द्वारकेचा राणा पांडवा घरी आपल्याला माऊलींनी हरिपाठात उगाच नाही म्हटलेलं. मी एवढ्यासाठी सांगतोय की तो उतरायचा आणि सांगायचं अर्जुन महाराज उतरा. अर्जुनाला ही सवय लागली होती. शेवटचा दिवस, युद्ध संपलं, अर्जुनाला वाटलं भगवान कृष्ण उतरतील आणि म्हणतील अर्जुन महाराज उतरा. अर्जुन थांबला, भगवंताने सांगितलं अर्जुन उतर खाली रथाच्या. नाही भगवंत तू उतरणार आधी, मी सांगतोय खाली उतर, तरी उतरला नाही. तिसऱ्यांदा सांगितलं अर्जुना माझी आज्ञा आहे खाली उतर, आणि उतरला खाली. देवाची एक सांगू, देवाज्ञा शब्द आपल्याला माहिती आहे, गोड असतं तो पण ठीक आहे, आता देवाज्ञा फार मजेशीर. आणि हा विषय निघाला म्हणून सांगतो, माझ्या घरी देव यावा असं वाटतं आपल्याला, देवाच्या घरी मी जावं असं कधीच वाटत नाही. काय म्हटलं लक्षात आलंच आहे.
देवाने आपल्या घरी यावं, पण आपण देवाघरी जाऊ का तर नको म्हणतात. 6 महिने जरा मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, जरा एवढं झालं की मग चालेल. मी नाही ठरवायचे हो, माझे श्वास त्यांनी ठरवलेले तेच त्याच्यामध्ये. मी एवढ्यासाठी सांगतोय, अर्जुनाला खाली उतर म्हणून आज्ञा केली, अर्जुन खाली उतरला. सर्वात शेवटी भगवंत उतरले, आणि भगवंत उतरले आणि आपल्याला सर्वांना प्रसंग माहितीये. अर्जुन म्हटलं तेव्हा हे काय? तेव्हा अर्जुनाला त्यांनी प्रश्न विचारला, तुला काय वाटलं इतके दिवस युद्ध तू करत होतास का? अरे युद्ध तू नव्हता करत, मी फक्त तुझ्या समोर सारथ्य नव्हतो करत, युद्ध तुझ्या रूपाने मी करत होतो म्हणून पांडव जिंकले. म्हणून तर बघू सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मी युद्ध करत होतो म्हणून तू जिंकलास आहे. एक लक्षात घे, तुझ्यावर चालवलेली सगळी शस्त्रास्त्र मी या रथाखाली ठेवली होती, आता त्यांचा उपयोग नाहीये. थोडक्यात सांगू, बॉम्ब डिफ्युजिंग स्क्वॉड या रूपात आता देव आले आणि त्यांनी बॉम्ब डिफ्यूज करून टाकले. आता लक्षात येईल, नाम मी नाही घेते, मला माध्यम करून महाराज माझ्याकडून करून घेतात. ही भावना स्थिर झाली की नाम समाधीकडे जायला पहिलं पाऊल पडलं म्हणून समजायचं. आतापर्यंत वाटत असेल मी नाम घेतोय, ओळखायचं मी खूप मागे, कोसोमिल नाम आहे. महाराज माझ्याकडून नाम करून घेत आहेत याचा एकदा प्रत्यय यायला लागला की नामसमाधीच्या दिशेने पुढे जायला लागतं. नामसमाधीची मी 1-2 उदाहरणं मुद्दामून सांगतो आपल्याला. सर्वांच्या पाठातला दृष्टांत मी मुद्दामून समोर ठेवला, आठवलंय म्हणून पुन्हा सांगतो. देवर्षी नारद मुनींना हे माहित नव्हतं असं समजू नका. देवर्षींना निमित्त करून आम्हाला भगवंतांनी दाखवून दिले. संध्याकाळची वेळ होती आणि अर्जुनाचं आणि भगवंताचं नातं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. केवळ सख्य भक्ती करणारा सखा नव्हता, तो मेवणाही होता ना, सुभद्रेचा पती होता. सुभद्रा माहिती आपल्याला सर्वांना, भगवंताची बहीण. म्हणजे मेवणा हे नातंही होतं. आपल्या बहिणीच्या पतीशी आता हल्ली खूपच काळ बदलला सोडून, जे जुने त्यांना जुन्या पिढीत माहितीये, ती शेवटी सासरी आहे, मेवणा तिथे, म्हणजे हे सगळं ते नाती जपतो आपण. आता लक्षात आलं असेल की भगवंत नेमके तिथे त्याला घेऊन गेले देवर्षीला. चला देवर्षी जरा जाऊया. मी पुन्हा सांगतो, देवर्षी नारदांबद्दल गैरसमज करून घेऊ नका. देवर्षींना हे सगळं माहिती होतं, आम्हाला समजण्यासाठी तो प्रसंग घडवून आणला आणि देवर्षींना घेऊन गेले भगवंत. नेमकं दृश्य असं दिसलं की सुभद्रेच्या मांडीवर अर्जुनाचं डोकं आहे आणि तो काही पुरोहित बुवाचा घरचा थोडी स्टीलचा वाडगा होता, तो सोन्याचं पात्र होतं त्यातनं. आणि ते काय पॅराशूट तेल नव्हतं, खोबरेल तेल, कल्पतरूच्या त्या श्रीफळापासून नारळापासून काढलेलं तेल. आणि सुभद्रा त्या अर्जुनाच्या डोक्याला तेल लावत होती आणि नेमके दारामध्ये दोघे उभे राहिले. भगवान गोपाल कृष्ण पण आहेत आणि अर्जुन देवर्षी नारद पण आहेत. पटकन सुभद्रेच्या लक्षात आलं बंधुराज आलाय. आणि एक सांगू, आपल्याला कदाचित कळणार नाही, पण ज्या माता भगिनी बसल्यात त्यांना माहिती, भाऊ अचानक जरी आला ना समोर, काय आनंद वेगळा असतो. भाऊ तू आलास हे वेगळंच असतं. आणि मी पुन्हा सांगतो, आता काय झालंय नवीन पिढीला नाही लक्षात येणार, कारण व्हॉट्सअपवर रोज व्हिडिओ कॉल होऊ शकतो, रोज दिसतो एकमेकांना, रोज फोटो बघतात. पूर्वी एकदा लग्न झालं, माझ्या आईचं मी उदाहरण पुन्हा पुन्हा सांगतो, 3-3 वर्ष भेट नाही व्हायची काय. आता ज्यांना हे जुन्या पिढीतले त्यांना माहिती असेल, 3-3 वर्ष भाऊ भेटायचाच नाही. आणि असा भाऊ जर समोर आला तर भाऊ मग आम्हाला लक्षात येतं, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेर, हे सगळं आता कळायला लागतं हे वातावरण कळल्यावर. मी एवढ्यासाठी सांगतो की बंधुराजाने उठा तेवढंच लक्ष दिलं. अरे देवर्षी पण आहे, अतिथी देवो भव, पण परपुरुष आहेत, डोक्यावर पदर घेऊन आता नमस्कार करायला पाहिजे. पण पुन्हा दुसरी अडचण होती, पातिव्रत्याचा भंग होईल का. अर्जुनाला छान गाढ निद्रा लागलेली होती. आता जर उठले मी पटकन आणि मांडी हल्ली तर पतीची निद्रा भंग होईल, पातिव्रत्य पुन्हा अडचण येतील. काय करावं समजेना. आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा मदतीला येतो, त्यालाच देव म्हणतात. भगवंत पुढे आले पटकन, सुभद्रेला म्हणले बोल नकोस. खूण केली, मांडी घालून स्वतः तिथे बसले. सुभद्रेच्या तिथनं मांडीवरचं डोकं उचललं, अर्जुनाचं आपल्या मांडीवर घेतलं आणि खूण केली. जा देवर्षी आहेत. काय भगवंत आहे. एक सांगू आपल्याला कृष्णनीती, मी पुढे जाण्याकडे सांगतो, 40 वर्ष मी कधी हा उल्लेख हल्ली करत नाही, पण पत्रकारितेत 40 वर्ष काढलेत महाराज म्हणून सांगतो. अगदी नरेंद्र मोदींची सुद्धा मुलाखत मला घ्यायचं भाग्य मिळालं, पण तरी सांगतो, या राजकारणापासून आपण खूप लांब होते, खूप चांगलं आहे. पण मी माहिती म्हणून पुढचं सांगतो, राजकारणामध्ये ज्यांना यशस्वी व्हायचं आहे ना, त्यांनी भगवान गोपाल कृष्णांचं आपल्या गोंदवल्यामध्ये मला अनेकांनी प्रश्न विचारला की प्रत्यक्ष महाराज आहेत, मग वरती देवडाचरणी असलेले गोपाल कृष्ण का वर. म्हटलं महाराजांनी सांगितलं, हृदयात राम ठेवा आणि डोक्यामध्ये कृष्ण नीती ठेवा, तर आयुष्य यशस्वी होईल. आता लक्षात आलं, आता गोंदवल्याला गेल्यावर लक्षात येईल,
की कृष्ण नीतीशिवाय पर्यायच नाही हो. आणि गीतेची प्रवचनं ही खरं तर विधिमंडळात आणि संसदेत झाली ना जर, तर खऱ्या अर्थाने भारत पुढे जाईल. कारण कृष्ण नरोवा कुंजरोवा पासून कितीतरी प्रमाण आठवा, कृष्ण नीतीच वापरायला लागते, तर यशस्वी तुम्ही व्हाल. हा त्यातला एक भाग आहे. खूण केली, जा नमस्कार कर. आणि पटकन उठली सुभद्रा, पदर घेतला डोक्यावर, नमस्कार केला. यांनी सांगितलं जा आतमध्ये त्यांच्या दुग्धप्राशनाची व्यवस्था करतो. पर्यंत हे बसलेत बाजूला. देवर्षीनं फोन केले, बसा बाजूला. असं बाजूला बसले ते. आता कृष्णाने काय करावं? कृष्ण कमी नटखट समजू नका. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, आम्ही नेहमी म्हणतो काल्याच्या कीर्तनात. कृष्ण कन्हैया लहानपणापासून नटखटच होता. बोटं बुडवली आणि आता अर्जुनाच्या डोक्याला तेल लावायला सुरुवात केली. इथे देवर्षीची घालमेल सुरुवात नाही. ते सख्यभक्ती ठीक आहे, सखा आहे, बरोबर आहे, मेवणा इथपर्यंत ठीक आहे, पण तेव्हा तू देव आहेस आणि पूर्णोत्तम पूर्णावतार आहेस. महाविष्णूंचा पूर्णोत्तम पूर्णावतार भक्ताच्या डोक्याला तेल लावताय. आता हे मुद्दामून घडवून आणलं होतं. मी पुन्हाच होतो, देवर्षीनं काही माहित होतं पण निमित्त केलं होतं. आणि देवर्षीनं त्याने सांगितलं, देवर्षी अस्वस्थ अस्वस्थ काही नाही म्हणे, मला जाणवते ना देवापासून काय लपेल. देवापासून मी इथे बसून काही विचार करायचा, महाराजांना आता सुद्धा कळल्याशिवाय राहत नाही. काही विचार करा, लगेच कळलेलंच असतं तिथे. आणि म्हणून उत्तरही मिळतं बरं का. कोणाकडनं तरी लगेच विकल्प मनात आणला की तो पुन्हा संकल्पात रूपांतर घडवण्यासाठी महाराज कुठल्या तरी गुरुबंधू गुरुभगिनीला पाठवतात. आणि मग ते परत असं खुंटा बळकट होतो तो पक्का. मी एवढ्यासाठी सांगितलं की इकडे या ना जरा, असं म्हणून त्यांनी डोकं घेतलं आणि अर्जुनाच्या केशरंध्रांजवळ आणलं. आणि प्रत्येक केशरंध्रातनं श्रीकृष्ण 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 आवाज केशरंध्रातनं निद्रिस्त स्थितीमध्ये येत होता. याला म्हणायचे नाम समाधी. मी खरं सांगू आपल्याला, महाराजांचं वाक्य हे माझं वाक्य नाहीये. श्री महाराज स्वतः म्हणाले की झोपताना मनाला नामात भिजवावं. मला खरं तर सांगताना ते नेहमी बोलून होतं, काय महाराज प्रेमाने बोलायचे. मी 2 मिनिटं असं नेहमी डोळ्यासमोर म्हणतो, महाराज समोर बसलेत कसं बोलले असतील. आणि मग महाराज सांगतात, बरं का आपल्या मनाला ना झोपताना ना नामातच भिजवावं आणि उठल्यानंतर पुन्हा त्याला नामातच जागवावं, म्हणजे मग अहोरात्र नामसाधना सुरू आहे. काय सुरेख उपाय दिले बघा ना झोपताना. मी खरं सांगू, झोपताना आमच्या डोळ्यासमोर ना कोणीतरी आपल्याला काही टोचून बोललं असेल, कोणी विचित्र, त्याचीच पहिली आठवण येते. आणि महाराज सांगतात काय, झोपताना सुद्धा नामच आठवा. आणि रामाचे मनानं ऋणनिर्देश करून, रामा तुझ्यामुळे दिवस छान गेला, तुझ्यामुळे आज छान झोप लागते. मी तर पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, कधी आम्ही विचार केला का झोपताना कोणाच्या भरोशावर आम्ही झोपतो? कधी एकदा तरी विचार आला का? म्हणजे आज सुद्धा करू नका, महाराज आहेत आपल्या बरोबर. कधीतरी विचार कधी आला होता का लहानपणापासून, अरे उगाच झोपतोय, नाही उठलो उद्या तर? बिनधास्त झोपतो आपण, म्हणजे त्याच्या भरोशावर झोपतो ना. मग ज्याच्या भरोशावर झोपतोय त्याचं स्मरण करून झोपण्यात अडचण काय? आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा त्यांचं स्मरण केलं, विषय संपला. बस अहोरात्र नामसाधना आपोआप सुरू राहायला मदत होईल. नाम समाधीकडे जाण्यासाठी हे अहोरात्र राहणं. किती अहोरात्र राहिलं पाहिजे? मी तर न राहवत ते म्हणून एक उदाहरण सांगतो. प्रत्यक्ष बाबांनी वाणी अवतारामध्ये प्रश्न महाराजांना विचारला होता. आपल्याला सगळ्यांना माहिती हा प्रसंग, कदाचित जुने साधक आहेत त्यांना माहिती हा प्रसंग. त्यांनी प्रश्न विचारला की महाराज अडचण एकच आहे, तुमच्या कृपेने नाम सतत येत आहे, पण मी तत्वज्ञानाचा प्राध्यापक, आपल्याला माहिती आहे बाबा तत्वज्ञानाचे फिलॉसॉफीचे प्रोफेसर होते. मी 45 मिनिटं जेव्हा शिकवायला उभा राहतो फळ्यासमोर, तर मला माझा व्यवसाय सांभाळायचा आहे. मग ते नाम होत नाही, किती म्हटलं तरी मनात घेऊया म्हटलं, ते अनुसंधान नाही राहत. महाराजांनी काय उत्तर दिलं असेल, एवढीच अडचण आहे ना, याच्या पुढे एक लक्षात ठेवायचं, आज जाशील ना, प्रवेश करशील ना वर्गामध्ये, माझं स्मरण कर, माझा चेहरा डोळ्यासमोर आण आणि फक्त एवढंच म्हण, महाराज मी लेक्चर घेतोय आता. तोपर्यंत नाम सुरू ठेव आणि मग फक्त म्हण मी लेक्चर घेतोय. लेक्चर संपलं की पुन्हा उंबरण्याशी उभा राहा आणि सांग, महाराज लेक्चर संपलं, आता नाम सुरू करतोय. बाबा म्हटले, मला राहवलं नाही म्हणून विचारलं वाणी अवतारातच महाराजांना, महाराज यामुळे काय होईल? काय होईल म्हणजे ते 45 मिनिटं तू लेक्चर घेशील ना, तोपर्यंत तुझं नाव मी सांभाळेन म्हटले. काय ह्याच्यापेक्षा पाहिजे हो? ही जर अनुसंधानाची विस्थिती आली ना, याला नामसमाधीकडे जाण्याची पायरी म्हणू आपण. तिथपर्यंत आलं पाहिजे की महाराजांना प्रत्येक गोष्ट माझी सांगितली गेली पाहिजे. माझ्या आईला जे मी लहान असताना सांगायचो तसंच गुरुमौलीला सांगितलं गेलं की अनुसंधान जोडलं गेलं. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. मी आणखीन महाराजांच्याच जीवनातला प्रसंग सांगतो. कदाचित मकरंदबुवा रामदासींकडनं पण हा प्रसंग आपण ऐकला असेल. मकरंदबुवा सोबत सुद्धा हा प्रसंग आवर्जून सांगतात. अहो गोंदवलं त्यावेळेचं किती लहान असेल करा ना विचार. आजही काही फार मोठं गाव नाही ते झालेलं. आणि खरं सांगू, महाराजांमुळे लोकांना जगाला गोंदवले माहित झालं.
आता कुठे कोणाला माहिती झालं असं गोंदवले किती गावं आहेत, अशी लाखो गावं करोडो गावं आहेत, पण महाराज यांच्यामुळे जगाच्या नकाशावर गोंदवले दिसू शकतं. मी एवढ्यासाठी सांगतो की त्यावेळी महाराजांना थोडंसं अंग गरम आहे असं शिष्यानं जाणवलं. आता महाराजांना अनेकांनी आग्रह केला, महाराज डॉक्टरांकडे जाऊया. महाराज असले ते म्हटले, अरे भवरोग घालवणारा माझा रामराया इथे बसलाय, तो हा रोग घालवू नाही शकत का, कशासाठी जायचंय? नाही म्हटले, आमचा हट्ट आहे म्हणून चला. काय हट्ट आहे? तर महाराजांनी तो प्रसंग घडवायचा होता म्हणून निघाले. एकमेव डॉक्टर होते त्यावेळी. आज महाराज यांच्या कृपेने कोरोनाचे सुद्धा उपचार तिथे झाले होते. आपल्याला माहितीये कोरोना काळामध्ये ते हॉस्पिटल अक्षरशः त्या संपूर्ण परिसरासाठी उपकारक ठरलं होतं. माहिती आपल्याला सगळं होतं. दैवडी पूर्णपणे पोलीस सील केलं होतं ती बॉर्डर, आणि फक्त आपल्या हॉस्पिटलमुळे महाराजांच्या तिथे उपचार सगळ्या भागात ते सुरू होते. आपल्या सर्वांना कल्पना आहे. मी एवढ्यासाठी सांगतो की एकमेव डॉक्टर, त्यावेळी MBBS झालेले डॉक्टर असतील ते, महाराजांना आलेले पाहून त्यांनाच आश्चर्य वाटलं. आणि मी खरं सांगू, त्यांच्या MBBSचं सार्थक झालं. कडे एरवी माझ्यासारखेच पेशंट जात होते, आज महाराजांचं पाऊल पडलं. उभेच राहिले. बरं, महाराजांचा अधिकार माहित होता, महाराज आज आपण, महाराज मिश्किलच होते. ते म्हटले, काय बालहट्ट आहे ना. त्यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला यायचं आलोय, बसा ना म्हटले. महाराज ते बसले. त्यांनी नमस्कार केला की महाराजांना, कारण महाराजांचा अधिकार माहितीच होता डॉक्टरांना सुद्धा. स्टेथोस्कोपचे 2 टक्के कानामध्ये घातले आणि तपासाला सुरुवात केली. काढलं आणि असं परत केलं, पुन्हा टाकलं, 2दा केलं. महाराज म्हटले, काय झालं, नाहीये का? मी हसले. ते डॉक्टर म्हटलं, काय बोलताय म्हणे महाराज. नाही म्हणे, मग पुन्हा टाकताय, काय झालंय, स्टेथोस्कोप बिघडलाय का? नाही म्हटलं, काहीतरी जरा थोडी गडबड होते. महाराज मिश्किल होतं. ते म्हटले, याला काही चेकिंग टेबल म्हणतात, तुम्ही याच्यावर आडवा होऊ का? आता त्यांना तसं सांगणार म्हणून त्यांना प्रश्न होता. महाराज खूप बरं होईल. महाराज आडवे झाले, ते तपासा. आणि तपासलं, पुन्हा त्यांनी स्टेथोस्कोप टेबलवर नेऊन फक्त नमस्कार केला. महाराज बसा म्हणले. महाराज म्हटले, केव्हा ऐकून येते? ते म्हटले, मी MBBS जेव्हा झालो, मेडिकलचं ट्रेनिंग घेतलं, पहिल्याच वर्षी मी स्टेथोस्कोप वापरायला शिकलो. फक्त कोणाच्याही छातीला लावलं की लबडब लबडब एवढाच आवाज येतो. आणि आजही तुम्ही ऐकून बघा. महाराज म्हटले, माझा येत नाही का आवाज? ते म्हटले, लबडब येत नाहीये, श्रीराम जयराम जय जयराम ऐकू येते. खरं सांगू, मला महाराजांचं आश्चर्य नाही वाटत आहे. मला डॉक्टरचं नशिबाचं आश्चर्य वाटतं. काय डॉक्टर नशीब घेऊन आलं असेल? महाराजांची अजपाजप अवस्था त्याला ऐकायला मिळावी, काहीतरी पूर्वपुण्यही असेल म्हणून महाराजांचा जप त्याला इथे ऐकू मिळाला. हे पुण्य असल्याशिवाय त्या डॉक्टरांचंही घडलं असेल. डॉक्टरांचा जन्म सार्थकी लागला असं समजा. हे सगळं झालं, याला म्हणायचे नाम समाधी अवस्था. ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष रामचंद्र प्रभू त्यांच्या डोळ्यातनं पाणी येऊ शकतं, याच्यापेक्षा काय अजून वेगळं आपल्याला सांगितलं पाहिजे. हा सर्वात महत्वाचा भाग नाम समाधीच्या टप्प्याकडे जाणार. मी एक मुद्दामून सांगू आपल्याला, तुमच्या पुण्यातच उदाहरण, तुम्ही सगळे त्यांना ओळखता. मी नाव आता मुद्दामून सांगत, ते प्रवचन सेवा झाल्यावर सांगेन. तुमच्या समोर जे जे त्यांना ओळखतात त्यांच्या डोळ्यासमोर तो प्रसंगही आहे. मी एकच थोडासा ज्याला आपण समजण्यासाठी एक मदत म्हणतो, ज्याला हल्लीच्या भाषेत क्ल्यू हिंट असं आपण म्हणतो, ती देऊन ठेवतो. त्यांचेच एक बंधू, त्यांचेच एक नातेवाईक आपल्या गोंदवलेला पुजारी आहेत. एवढंच मी सांगतो, आता लक्षात येईल. पुजारी म्हणजे थेट नाही आहेत, त्यांच्या नात्यातले त्यांचे संबंध तिथे आहेत. ते मंदिर सेवेतही त्यांच्या घरचे आजही आहेत, एवढंही सांगतो आपल्याला. घडलं होतं असं की त्यांचा ज्याला टुरिझमचा व्यवसाय म्हणतो बघा, गाड्या वगैरे आपण हे करून देतो तसा व्यवसाय. आणि महाराजांची असीम कृपा त्यांच्यावर. अष्टविनायक यात्रेला भाडं घेऊन गेले होते आणि नंतर ते जेजुरी वगैरे तो भाग सगळा आटपून आले, तिकडनं त्या भागात आले होते. गाडी थांबवली होती आणि आता वरती जाणार मुक्काम इथे तिथे. लक्षात असेल, एक आजीबाई त्या रस्त्यावर थांबल्या. मी घडलेला प्रसंग सांगतोय. एक सांगू आपल्याला, राहवत नाही म्हणून कदाचित असं वाटणार, ऐकल्यावर वाटू शकतं की बुवा तुम्ही काय पण थापा मारता का. अजिबात मारणार नाही. महाराज तिथे बाजूला बसलेत आणि महाराज इथेही बसलेत, त्यामुळे खोटं बोलणंच शक्य नाही. मी नाव घेऊन सांगतो एकाच, सुधीर गुरुजींना आपण फक्त गोंदवल्याला गेल्यावर विचारा. मी एवढंच सांगतो, आता तुम्हाला कळेल मी काय म्हणतो. सुधीर गुरुजींना विचारा की पुण्यातला हा अनुभव तुमचा काय नाही. त्या गृहस्थांनी एवढंच केलं. त्या आजीबाईंना, आणि शेवटी आपल्याला माहिती आहे नामधारक म्हटल्यानंतर इथे आंतरिक कळवळा असतो जो, त्या आजीबाई थांबल्यात लक्षात आलं. त्यांनी पटकन विचारलं त्या गृहस्थांनी. त्यांचं नाव मी सांगत नाही, ते सुधीर गुरुजी तुम्हाला सांगते. त्यांनी एवढाच प्रश्न विचारला, आजीबाई का थांबलाय? आजीबाई म्हणले, अरे त्या गाड्या सारख्या सुरू आहेत ना, मला रस्ता क्रॉस करायचा आहे, जाऊच नाही. मी आहे ना, हात धरून त्यांना पलीकडे नेलं, फुटपाथवर चढवलं. महाराजांना साक्षी ठेवून सांगतो, तो वळले पण नाही गृहस्थ. एक नवीन गाडी चालवणारा आला आणि अक्षरशः त्यांच्या वेळी असलेले 3 जण, 3 महाराजांच्याच कृपेचे, त्यांनी सांगितलं ते काही फूट उंच उडाले
खाली आपटले जोरात, पण खाली पडताना श्रीराम असं ओरडून खाली आपटले. की महाराजांची कृपा नाही तर काय, त्याच क्षणी प्राण सोडले. आता लक्षात येईल, नाम असावंच, पण अंतिम क्षणी नाव मनामध्ये येणं, मुखात येणं, हे फक्त आणि फक्त कृपेशिवाय नाही. त्यामुळे एक लक्षात आपण घ्यायचं, 5:30 झाले, मला 5 मिनिटं देऊ शकाल? थोडं उशिरा सुरू झाले, त्यामुळे थोडं 5 मिनिटं तरी द्या. मी लगेच हे करतो, कारण मला कल्पना आहे 6 ला पुढचा कार्यक्रम आहे. महाराजांची कधी आपण शिस्त हे करत नाही, फक्त मला सांगता नीट करू द्यात, म्हणजे मग हे होईल. मी एवढ्यासाठी सांगतोय की शेवटच्या क्षणाला सुद्धा नाम आठवणं हा भाग महाराजांच्या कृपेशिवाय शक्य नाही. मी परत परत सांगतो, सद्गुरूंकडे मागणं जरूर मागा. काही जण म्हणतात मागणं मागावं, हो मागावं. तुकाराम महाराज तर म्हणाले, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची चिरित जाणत असे, सगळं खरंय. पण का सांगतोय सांगू? 2 कारणांसाठी सांगतोय. ज्यांना देण्याची क्षमता आहे त्यांच्याचकडे मागावं. उद्या जर माझ्याकडे कोणी आले आणि सांगितलं, महाराज आमच्या गावात एक मंदिर बांधायचं, एक 2-4 कोटींची गरज आहे, मी त्याला सांगितलं चला मी पण जोडी घेतो, आपण फिरू तुमच्यासाठी, मी नाही देऊ शकत. पण अंबानी, अदानी, असं किंवा टाटा, बिर्ला यांच्याकडे कोणी गेलं आणि सांगितलं तर ते देऊ शकतील, म्हणून त्यांच्याकडे मागू शकतात. महाराजांकडनं जर नामाचं मागणं असेल तर ते फक्त महाराजांकडेच मागावं, दुसऱ्या कोणाकडे मागूच नाही, कारण ती क्षमताच नाही. महाराजांच्याकडे एक भाग. आणि दुसरं का मागावं सांगू? ज्याच्या आवडीचा जो विषय आहे त्याला ते द्यायला आवडतो. महाराजांकडे बघितलं, महाराजांचं वाक्य सगळ्यांना माहिती होतं, 365 प्रवचन आपल्यापैकी अनेकांना मुखोद्गत झाले. मी गोंदवल्यात केशर कस्तुरीचं दुकान थाटलंय, पण सहसा माझ्याकडे येणारं गिराईक हे सामान्यतः हिंगजिऱ्याचंच असतं. काय महाराजांनी व्यथा व्यक्त केली? हे हिंगजिऱ्याचं गिराईक म्हणजे काय? मी गोंदवल्याला जाऊन जर नमस्कार केल्यावर समाधी समोर उभं राहून एवढंच सांगत असेल, महाराज बँकेत ती लोनची फाईल अडकली, जरा थोडं साहेब जरा अडवतात, क्लिअर झाली तर बरं होईल. करणार नाही असं समजू नका बरं का. ते इथं बसून करतो मग करतो, मान्यता करतो, त्यांची शक्ती इथे बसून त्या मॅनेजरला बुद्धी देतील. पण हे मागावं का? महाराज ते मुलीसाठी स्थळ बघतोय, जरा चांगलं. मी हात जोडून सांगू आपल्याला, कधीच मागू नये याची 2 कारणं. एकतर आपण मागतोय याचा अर्थ मुळात त्यांच्यावर अविश्वास आपण दाखवतोय. मी एक सांगू तुम्हाला, जीव तोडून सांगतो, मी आज स्वतःचे अनुभव सांगू नयेत पण मी सांगणार नाही आता, पण एकच सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी पुन्हा महाराजांना स्मरून सांगतो, आज जो तुमच्या समोर दिसतोय ना, त्याची सगळी इव्हन बोलतोय ते सुद्धा हे महाराजांच्या कृपेशिवाय शक्य नाही. माझ्या घरातले आणि माझ्या परिचित माझ्याबरोबर आलेत. मी एकच वाक्य सांगतोय, 7 किंवा 8 वर्ष झाली असेल माझं स्वरयंत्र काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट होतो. आणि त्याच्यानंतर माझे 9 वर्ष टीव्हीवर आणि बाकीची सगळी सेवा जी गोंधळत ती 47-48 सेवा झाल्यात ना कीर्तनाच्या, महाराजांच्या कृपेमुळे झाल्या. तेवढं सांगतो, आजही डॉक्टर विश्वास ठेवत नाही की स्वरयंत्र काढलं जाणार होतं. कुणी केलं होय? डॉक्टरांनी केलं, मी केलं? ते फक्त त्यांची कृपा आहे. मी जीव तोडून सांगतोय, कधी खरं सांगू नये पण गुरुबंधू गुरुभगिनी आहेत म्हणून सांगतो, फक्त श्रद्धा कमी नाही पडायची बस. आपण काहीच मागायचं नाही, पण मागताना एक जरूर मागा, आज वर्धापन दिले म्हणून, की महाराज बाकी काहीच करून देऊ नका, नाम थांबणार नाही एवढी कृपा करा बस. आणि मी न लपवता सांगतो, मी महाराजांसमोर, मला खरं तर ते सांगणं सुद्धा जड असतं, पण मी तरी सांगतो आज तुम्हाला, मी महाराजांना एकच मागणं मागतो आणि आजही तुमच्या समोर तुमचा प्रतिनिधी म्हणून मागतो की महाराज कधी ना कधी हा देह सोडून जीव बाहेर पडणार आहे ना, मलाही माहिती आहे. पण ज्या क्षणाला जीव बाहेर पडेल तोपर्यंत आणि त्या क्षणी सुद्धा मनात, आणि जर बोलणं शक्य असेल तर मुखाने, श्रीराम जय राम जय जय राम एवढंच कृपा फक्त करा. खात्री देऊन सांगतो, त्यांची ही कृपा झाली ना तर हा क्षण आपणही अनुभव. शेवटच्या क्षणाला सगळे नको ते विचार मनात येतात, हे अनेकांच्या बाबतीत वाईट वाटतं. पण आपण जर खरंच भाग्य घेऊन आलेलो असतो ना तर महाराजांची ही कृपा होईल. आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा, आता तर राहिलंच पाहिजे, पण शेवटच्या क्षणाला महाराजांकडे लहान मुलासारखा आपण हट्ट करूया, महाराज काही देऊ नका पण एवढं द्या. जेव्हा हा जीव बाहेर पडेल त्या क्षणाला फक्त तुम्ही माझा हात हातात घ्या आणि माझ्या मुखातून आणि माझ्या मनामध्ये फक्त श्रीराम जय राम जय जय राम एवढी कृपा करा. मी खात्री देऊन सांगतो, आज हे एवढं मागणं त्यांच्या चरणाशी ठेवलं ना, महाराज हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत, कारण ते खरंच कृपावंत आहे. आणि मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मला दासगणू महाराजांचे शब्द फार आवडतात. आपण गजानन विजय ग्रंथात त्या मंगलाचरणात वाचले असतील की अरे तुला पतित पावन का म्हणतात, तुझं मोठेपणा कशासाठी, तू पतितांना पावन करतो म्हणूनच आहे ना. तसं महाराजांना सांगूया की तुमचा सर्वात पापी शिष्य मी आहे, तुमचा सर्वात मूर्ख शिष्य मी आहे, तुमचा सर्वात कमी शिष्य मी आहे, पण महाराज
माझ्या भाग्याने मी तुमच्या चरणाशी आलो ना, तर आई आहात तुम्ही माझी. मूल जर असं खराब असेल, वाईट असेल, तर जबाबदारी आईची नसते का? बस एवढ्या भावनेने त्यांच्या चरणाशी आपण राहूया. खात्री देऊन सांगतो, महाराज आपली नामसाधना खूप चांगल्या पद्धतीने वेगाने पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. एवढं मागणं आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून महाराज यांच्या चरणाशी ठेवतो. खूप बोलण्यासारखं आहे. नाम या विषयावर 4-5 दिवस बोलत राहिलो तरी आपला अभिषेक कधी पूर्ण होणार नाही. पण मी पुन्हा एकच वाक्य सांगतो, आपण भाग्यवान आहोत म्हणून महाराज यांच्या चरणाशी आलोय आणि कधीच हे चरण आता सोडणारच नाही होत आपण. किंवा आता महाराज आपल्याला सोडणार नाही, ते पण लक्षात घ्या. आणि माझी एक विनंती फक्त राहील की आपण अनेकदा सांगतो, मी सुरुवातीचा माझा टप्पा सांगतो की मी सुरुवातीला सांगायचो महाराज हे अमुक करायला चाललोय, अमुक करायला निघालोय. आता मी हे नाही सांगत. आता महाराजांच्या कृपेने सांगणं बदललं. महाराज आपल्याला सांगवीला जायचंय, महाराज चला निघूया. आणि मी अक्षरशः तुम्हाला पुन्हा सांगतो, महाराजांना समोरून सांगतो, मी गाडीत बसतो तरी महाराजांना सांगतो, महाराज गाडी सुरू झाली हा ना. आता हे महाराजांना कळत नाही का? पण महाराजांना हे आवडतं, कारण लहान मुलासारखं आपण महाराजांशी वागलं ना की ते आपल्या आईसारखीच काळजी लहान मुलाची घेतात. एवढं जरी आजपासून आपलं वागणं सुरू झालं, मला खात्री आहे की 37वा वर्धापन दिन ते 38वा वर्धापन दिन या वर्षभराचा जो टप्पा असेल ना, तो आतापर्यंतची आपली नामसाधना आणि याच्या पुढची वर्षभरातली नामसाधना याच्या जमीन आसमानाचा फरक घडवून आणेल एवढीच कृपा त्यांच्या चरणाशी प्रार्थना आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून करतो. झालेली सेवा प्रत्यक्ष रामरायांच्या आणि महाराजांच्याच चरणी समर्पित करतो. आपण सर्व गुरुबंधू गुरुभगिनी रामस्वरूप मायबाप श्रोते आपल्या सर्वांचा चरण स्पर्श करतो. एकच प्रार्थना करतो, कृपावंत व्हा आणि आशीर्वादाचे दुनियात माझ्या मस्तकावर कायम ठेवा. ही प्रार्थना आपल्या चरणाशी करतो. इथेच वाणीला पूर्णविराम देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय रघुवीर.